बरीच औचित्य आहेत. 25 वर्ष जसं 25 पुनर्वसूला 25 वर्ष पूर्ण होणं हे आपलं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्याच पद्धतीने तुमच्या वाचन समूहाला सुद्धा 25 मला वाटतं ऑफलाईन लेक्चर्स 25 झालीत आणि इथे साधारणतः तरुण 25च्या अलीकडचा वर्ग. त्यामुळे असं सगळ्यांसमोर बोलताना सुद्धा उत्साहच आहे. आजच्या व्याख्यानाचा विषय म्हणजे गृहिणी हा विषय मांडण्या इतपत काही माझी काय तशी ताकद नाहीये आणि तेवढं सामर्थ्य पण नाही. पण जे काही मला चिकित्सेतले अनुभव आले आणि विद्यार्थी म्हणून शिकत असताना नेहमी आपल्याला जी एक गोष्ट आपल्याला वैद्य होण्यासाठी असं वाटतं, की हे यायला पाहिजे म्हणजे मला वैद्यकीय आली, हे यायला पाहिजे. आपण आपल्या सरांकडे वगैरे बघत असतो. तसं मी माझ्या विद्यार्थी दशेत तुमच्यासारखं असताना सगळ्या वैद्यवरांकडे बघायचो आणि काही परीक्षण पद्धतींविषयी खूप मला एक प्रकारचं आकर्षण होतं. तर तसं जसं परीक्षेचं सर्वांना आकर्षण असतं, तसंच मला अनेकविध परीक्षणं, मर्म परीक्षण असेल, उदर परीक्षण असेल, याची खूप एक प्रकारची ओढ असायची आणि म्हणून मी बऱ्याच वैद्यांचा तसा माग घेतला. त्यातले वैद्य कैलासवासी वैद्य म्हैसकर सर हे त्यातलं एक उदाहरण. तर म्हैसकर सरांना मी अनेक वेळेला पत्रव्यवहार प्रत्यक्षतः विचारलं, जसं तुम्ही नाडी विज्ञानावर लिहिलं, तसं तुम्ही उदर परीक्षणावर काही लिहिलं का? किंवा लिहावं किंवा मला सांगावं. मग सरांनी मला एक अभ्यास करायला सांगितलं, की ते म्हणाले, की "तू क्रॉस सेक्शनल वाग्भटातलं निदान स्थान घ्यायचं आणि त्यातले सगळे निदानातले दर्शन, स्पर्शन, प्रश्न असे सगळे भाव लिहून काढायचे." आणि तसं मी आता इथे सोनल आहे आणि असे बरेच माझे जे सहकारी विद्यार्थी आणि मित्र अशांनी मला बरीच मदत केली. असा कुठलाही अभ्यास करायचा झाला किंवा आजचं प्रेझेंटेशन सुद्धा हे सगळं मुलांनी केलेलं असतं आणि त्यांना तर कारण या सगळ्यांबरोबर आम्ही असं केल्यावर लक्षात असं आलं, की बहुतांश भाग हा प्रश्न परीक्षेवर आधारित आहे. त्यामुळे निदानातली आपली कुठलीही लक्षणं बघितली, तर ही 70 to 80% ही प्रश्न परीक्षेवर आधारित आहेत. राहिलेली एक 10 ते 15% ही दर्शन परीक्षणावरती आहेत आणि राहिलेले पुन्हा 5-10% हे स्पर्शन परीक्षणावर आहे. परंतु आजच्या सगळ्या शिक्षणाचा आपल्यावर इतका किंवा आजूबाजूच्या सगळ्या शिक्षण पद्धतीचा आपल्यावर इतका पगडा असतो आणि त्याच्यामुळे आपण बऱ्याच वेळेला ॲब्डॉमिनल एक्झामिनेशन हे जे 9 क्वाड्रंटमध्ये शिकलेलो गणित असतो, त्याच पद्धतीने आयुर्वेद शिकावा आणि उदर परीक्षण शिकावं आणि तसं का आपल्याकडे नाही? असे विद्यार्थी दशेत माझ्या मनात खूप शंका यायच्या आणि म्हणून माझे हे सगळे प्रश्न होते. आणि सरांनी हा अभ्यास सांगितल्यावरती मला कळालं, की त्याच्यातलं उत्तर आणि मग पुढच्या भेटीला सरांनी सांगितलं, "तुला उत्तर मिळालं ना?" हो म्हटलं, "मिळालं." त्यामुळे त्याचं उत्तर असंच यातून अपेक्षित आहे, की बहुतांशी भाग हा आपल्याकडे प्रश्न परीक्षेला केस टेकिंग या आधारे असतो. आणि त्यामुळे आपण जे दवाखान्यांमध्ये पहिल्या वर्षापासून जातो आणि आपण केस टेकिंग करतो, तर 2 गोष्टी मला 2 वैद्यांच्या इथे खूप नमूद कराव्याशा वाटतात, की जर तुम्ही गृहिणी चिकित्सा असं विषय असेल, तर तुम्ही पानसे सरांचं गृहिणीवरती YouTubeवरती एक व्याख्यान आहे. ते जरूर ऐका. आणि ते ऐकल्यावरती आपल्याला एक वैद्य जो प्रॅक्टिसिंग आहे, तो किती कॉन्फिडेंटली सांगतो हे अधिक समजेल. आणि ते नेहमी सांगतात, की तुम्हाला जसं शर्लॉक होम्स एखाद्या केसचं कुठेही तपासणी करतो, तसं प्रत्येक केसमध्ये आपण शिरून वैद्याने विद्यार्थ्यांनी केस टेकिंग करताना त्याच्या हेतूंची सारखी शोधपट्टी घ्यायची असते. आणि जितक्या खोलवर तुम्हाला ते कळेल आणि जितक्या कमी वेळात ते करेल, हे वैद्यस्य वैद्यत्व असं समजून घ्यायचं. म्हणजे तुम्ही यशस्वी होणार हे केव्हा होईल? जेव्हा तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गोष्टी आकलन होतील. हेतुपरीक्षण, लक्षणांवरनं हेतूकडे जाणे, हेतू लक्षणांची तीव्रता, त्यातून हेतूची तीव्रता समजणे आणि मग प्रत्यक्ष उदर परीक्षण असेल, नाडी परीक्षण असेल, अष्टविध परीक्षण असतील, सर्व काही यातून समजणे. हे सगळं शिकवणारं समजणारी विषय म्हणजे गृहिणी किंवा उदर परीक्षण हा माझा आवडीचा असल्यामुळे म्हणून मी हा सुरुवातीलाच याच्याबद्दल सांगतो. आणि दुसरं वैद्य संजय पेंडसे सरांचं एक वाक्य तुमच्या सर्वांना एक आपण हेडलाईन म्हणून आजचं म्हणता येईल, की टू अनलर्न इज द फर्स्ट स्टेप टू लर्न. असं सर नेहमी सांगतात, की टू अनलर्न बऱ्याच वेळेला आपल्या डोक्यात बरीच शकलं असतात आणि म्हणून आपण त्या पद्धतीने त्याच्यात आपण जे नवीन शिकतोय, ग्रहण करतोय, त्याच्यात बसवायचा प्रयत्न करतो आणि मग तिथे फसगत होते. तर त्यामुळे गृहिणीबाबत करताना किंवा आयुर्वेद निदान करताना असं नक्की लक्षात ठेवा, की आधीचं सगळं स्वच्छ पाटी करायची आणि फ्रेशली
क्रिया, रचना, शारीर, निदान अशा पद्धतीने आपल्याला या विषयाकडे जायचंय. आजचा हा प्रवास जो काही मी सांगणार आहे, तो त्याच पद्धतीने तुम्ही घ्यावा. यातलं काही तुम्हाला योग्य वाटलं तर ते नक्की बरोबर घ्यावं आणि काही विषय जर असं वाटलं की नाही हे एवढं आपल्याला पटत नाही, तर ते सोडून द्यावं. सर्वप्रथम गुरुवर्यांना वंदन. कोल्हटकर सरांच्या प्रेरणेने सुरू झालेला पुनर्वसूचा प्रवास आज एक छोटंसं रोपटं आहे आणि छान याने चाललंय. तर सरांना वंदन. ज्यांच्यासह हा प्रवास करायचा योग आला असे गाडगीळ सर, की ज्यांच्याबरोबर सरांचं परीक्षण नेहमी सर उदर परीक्षण करताना काही विशिष्ट प्रश्न, खाजगीतले प्रश्न, नेमके प्रश्न असे उदर परीक्षणाच्या वेळेला करायचे. आम्ही सरांच्या दवाखान्यात जेव्हा जात असायचो, साने सर सुद्धा सरांचे विद्यार्थी आहेत आणि मी साने सरांचाही विद्यार्थी आहे. त्यामुळे असे सरांकडे आम्ही ज्या वेळेला सरांच्या दवाखाना खूप छोटा दवाखाना आणि बरेच विद्यार्थी एकत्र, त्यावेळेला ते उदर परीक्षणाला सर एखाद्याच विद्यार्थ्याला आत घ्यायचे आणि तो आमच्यासाठी असा त्या दिवशीचा भाग्यक्षण असायचा. आणि मग सर एकदम त्यांच्या मृदू हलक्या आवाजात जे प्रश्न विचारणार आहेत, एक किंवा दोन, ते आम्हाला समजायचं की इतकं स्पेसिफिक आपल्याला विचारता यावं. त्यामुळे कधीतरी सर नेहमी परीक्षण करताना पेशंटला उदरावरती असा हात सोडून पहिल्यांदा त्याच्या यकृत, मग प्लीहा आणि नाभी प्रदेशी उलटा आणि सरळ हात ठेवून असं औष्ण्य तपासणार आणि मग परीक्षण करणार आणि मग त्याचा आटोप घेणार. अशा पद्धतीने दातार पद्धतींची जी पद्धत आहे उदर परीक्षणाची, त्या पद्धतीने सर नेहमी परीक्षण करायचे आणि मग पुढे. तर हीच पद्धत मलाही कुठेतरी नेहमी अपील होत गेली. मग त्याच्याच नंतर पुढे नानल सरांबरोबर बराच काळ ससूनला काम करण्याचा योग आला. नानल सरांनी बरंच काही शिकवलं आणि नानल सरांचं उदर परीक्षण म्हणजे जे काही आपले सर्व स्रोतसांची मूलस्थानं असतील आणि विशेषतः नाभीवरचं आवरण असं परीक्षण करणे. सर मर्म परीक्षणही करायचे सर्व याचं. नाडी परीक्षण, मर्म परीक्षण आणि उदर परीक्षण हा नानल सरांच्या परीक्षणातला विशेष भाग होता. आणि या पद्धतीने ते पाहायला मिळालं. सुरू सरांकडे पण उदर परीक्षणाचा हाच पद्धत जी अप्पाशास्त्रींची होती ती. आणि मग मी म्हटलं तसं पानसे सरांचा विद्यार्थी असल्यामुळे केस टेकिंग मधनं हेतू शोधणं हा विशेष भाग माझ्या परीक्षणांमध्ये जास्त आला असं मला वाटतं. आजच्या सगळ्या विषयाचा एकूण एजेंडा असा असेल की ग्रहणी या विषयाचा ग्रांथिक भाग जो आहे त्याच्यावरती फक्त एक बर्ड्स व्ह्यू म्हणून बघीन, कारण तुम्ही पाहताच आहात, तुम्ही वाचताय. 1 तासाच्या व्याख्यानामध्ये डिलिव्हर करण्याचा जो मेसेज आहे आजचा, तो ग्रहणीतल्या आज आलेल्या केसेस ज्या असतात समोर असतात, तर त्याची निदानं, त्याचे निदान विशेष, चिकित्सा विशेष आणि त्यातलं यश, त्यामुळे फोकस तिकडे जास्त असेल. तर सुरुवातीचा जो भाग असेल तो फक्त संहितांचा एक बर्ड्स व्ह्यू आपण घेऊ प्राथमिक. मग त्याच्यानंतर निदानाचे वैविध्य केसेसमधल्या, ओपीडी आणि आयपीडीच्या केसेस आणि ग्रहणीतले पेशंट ज्या वेळेला ॲक्यूट कंडिशनमध्ये लँड होतात, तर त्यावेळेला मूळ चिकित्सा करताना कसा आपल्याला त्याचा उपयोग होतो हे मी तुम्हाला मांडून सांगेन. काही डिस्क्लेमर्स विशेषतः विद्यार्थी वर्गाला धरून आजचा हा विषय मी मांडतोय. आणि आपल्याकडे एक नेहमी सवय असते आपल्याला की आपल्याकडे काय नाही याच्याबद्दल आपण विद्यार्थी दशेत म्हणा किंवा नंतरही बऱ्याच वेळेला बोलतो की आपल्याकडे या पद्धतीचं शिक्षण नाही, आपल्याकडे या पद्धतीची मांडणी नाही. पण आपल्याकडे काय आहे याच्यावरती नेहमी फोकस करावा असं लक्षात ठेवा. मी ग्रासरूटला काम केलेलं आहे आणि करतो आहे. मला माहिती आहे की काम करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला कोणी अचानक आपण कंपेअर आपल्याला आपण अशा शास्त्राशी किंवा अशा सोसायटीमध्ये करतो आहोत की जिथे खूप तफावत आहे. त्यामुळे मध्यंतरी कधीतरी असा विषय आला की आपल्याला जर समजा आयुर्वेदासाठी काही करायचं झालं तर महत्त्वाचं काय करायला लागेल, तर मुख्यतः आपल्याला कॉन्फिडन्स विद्यार्थ्यांमध्ये, वैद्यांमध्ये आधी निर्माण व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ग्रासरूटला आपल्याला आयपीडीजमध्ये काम करणं गरजेचं आहे. आजच्या काही केसेस मी सांगेन, जर आयपीडी नसती, आयपीडीचा जर मला अनुभव नसता किंवा आयपीडीची उपलब्धता नसते, तर या केसेस मी कदाचित डील करू शकलो नसतो. तर ह्या मी तुम्हाला सांगेन. त्यामुळे मी जे काही काम सांगतोय ते प्रत्यक्ष केलेल्या कामाच्या आधारात आणि त्याचा डेटा अवेलेबल असणारा असा आहे. एका तासाच्या लेक्चरमध्ये एक केस पूर्ण डिटेलनी कल्पांच्या कारमुकत्वाने सांगणं शक्य आहे. पण ज्यावेळेला आपण एखादा फ्लोमध्ये सांगत असतो, त्यावेळेला 2 ते 3 केसेस, 5 केसेस याचे सगळे डिटेल्स सांगता येणार नाहीत. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी पुनर्वसूमध्ये केव्हाही यावं. त्या केसेस अवेलेबल आहेत, त्या त्यांना बघून मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकेन. इथे कदाचित टाईम तेवढा देता येणार नाही.
आणि त्यामुळे माझं कुठल्याही अन्य शास्त्र किंवा अन्य कुठल्या पॅथी याच्याशी कशाशी कुठल्या निदानाचं पण कंपॅरिझन नाहीये. जे मला आढळलं माझ्या केसेसमध्ये ते मी तुमच्यासमोर मांडतोय. तर मुख्यतः आपल्याला हे बघायला लागेल, की आपण अग्नीची चिकित्सा करतोय. ग्रहणी म्हटल्यावरती अग्नी आणि त्याच्यातलं सगळ्यात सुरुवातीचं जे आहे, आयुर्वर्ण बल स्वास्थ्य, उत्साह उपचय प्रभाह, ओजस तेजोग्नया प्राणः, शोक्ता देहाग्नी हेतुका. हे प्रत्येक भाव म्हणजे एक पॅरामीटर आहे. म्हणजे आपण हा श्लोक सगळ्यांचा पाठ आहे आणि हा खूप आपण अनेक ठिकाणी रेफरन्स म्हणून लेक्चर्समध्ये, आपल्या पेपर्समध्ये लिहितो. पण केसेसमध्ये हा पाहायचा मात्र राहून जातो. त्यामुळे असं लक्षात ठेवा, की हा प्रत्येक हेतू त्याच्यातला आयु, मग वर्ण, बल, स्वास्थ्य असे सगळं पॅरामीटर जर घेतले, तर आयुष हे सुद्धा एक अग्नीचं द्योतक, अग्नीचं परिमाण नावाचं आहे. म्हणजे मला एक असं खूप एक एक्सपिरियन्स असा आला. मी मृत्यू खूप जवळून बऱ्याच पेशंट्सचे बघितले. पण माझ्या सदैव डोळ्यासमोर राहील अशी एक केस मी मुद्दामून शेअर करतो. माझाच एक विद्यार्थी होता, पुनर्वसूत काम केलेला हाऊसमन होता आणि त्यांनी मला सांगितलं, की "सर एक बाळ आहे आणि साधारण 15 दिवसांचं, 1.5 महिन्याचं आहे आणि ते माझ्या भावाचंच आहे आणि त्याला केईएममध्ये आम्ही ॲडमिट केलंय. त्याला उदर आहे आणि कामाला पण आहे आणि तिथे काही होत नाहीये. तस्मात मी त्याला घेऊन पुनर्वसूत येतोय." तर असं सांगितल्यानंतर मी त्याला पहिले 2-3 दिवस असं म्हटलं, की "असा केस असेल तर तिथे जाऊन बघणं जास्त सोयीचं आहे. आणताना कदाचित ते ऑन वे किती त्याचं फिजिबिलिटी असेल." पण तो ऐकण्याच्या टर्म्समध्ये नव्हता. तो म्हणाला, "सर मी इथून डिस्चार्ज घेतलाय आणि तुमच्याकडे घेऊन येतो." आणि घेऊन येतो म्हणताना त्याने आणलं बाळ, रिक्षातनंच आला. आई त्या बाळाला घेऊन, त्याची आई म्हणजे ह्या विद्यार्थ्याची आई म्हणजे त्यांची सासू आणि तो असे ते आले. आणि त्या बाळाच्या आईला त्यांनी बाहेर बसवलं. त्याच्या आईने बाळ घेतलेलं एक्झामिनेशन टेबलवर ठेवलं आणि तो मला ब्रीफिंग करतच होता तेव्हा मी बाळाला परीक्षण करायला गेलो. आणि ते बघताना नेहमीची पद्धत डोक्यावर हात ठेवला, डोळे बघितले आणि मग नंतर पायाकडे स्पर्श केला. पायाचा स्पर्श घेऊन पुन्हा डोळ्याकडे बघतोय तर डोळे बंद. म्हणजे जीवित आहे आणि जीवित नाही याच्यामध्ये फक्त डोळे पापणी मिटायचं अंतर. आणि याच्यामध्ये डोळ्यांचे भाव म्हणजे डोळे स्थिर आणि मृत असा क्षणातला झालेला बदल होता. त्यामुळे अग्नी म्हणजे उदरावर त्याचा स्पर्श केला तर स्थैमित्य आहे. बाकी सगळं शरीर एकदम स्थिमित झालेलं आहे. शैत्यादी भाव नंतर येणार, पण सगळ्यात पहिल्यांदी वर्ण किंवा सर्वात पहिल्यांदी आयु ही डोळ्यामध्ये दिसते. आणि डोळे, जीविताचे डोळे आणि मृताचे डोळे याच्यात खूप फरक असतो. आणि ते आपल्याला चैतन्य जे आहे, जे डोळ्यांमध्ये दिसतं, अग्नी जो डोळ्यांमध्ये दिसतो, हा ज्या वेळेला अभाव असतो, त्यावेळेला भावाचा आपल्याला खूप मोठा समज होते. आणि त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपण नेहमी अभावात आपण भावाची नेहमी कंपॅरिझन करून शिकायचा प्रयत्न करावा. आपल्याला आयु म्हटलं, की आपण असं नेहमी म्हणतो नित्य आयु. आपल्याला आयु आहे असं म्हणतो आपण नेहमी. अग्नी चांगला, की आयु चांगली असं सरळ आहे. पण अग्नी ऱ्हास म्हणजे आयुचा ऱ्हास या पॅरामीटर्समध्ये आपण पेशंटला पाहावं लागतं. आयुकडे बघण्याची रुग्णाची प्रयत्न म्हणजे इच्छा असणे. एखादी आयु किती असेल, आपण ज्यावेळेला असं बऱ्याच वेळेला घडतं, की रुग्ण आता मरणशय्येवर आहे आणि त्याची आयु किती? अजून किती दिवस लागतील? पेशंटचा नेहमी प्रश्न असतो. अजून तुम्हाला काय वाटतं किती दिवस पेशंट जगेल? तर हे सगळे पॅरामीटर्स त्याच्यावर परीक्षण करायचे आणि हे वारंवार करत राहिलो तर आपल्याला खूप त्याचा उपयोग होतो. मग हे केव्हा होतो? पेशंट कधी-कधी खूप नैराश्यात असतो, की मला असं वाटत नाही मी याच्यातून बाहेर पडेल. आणि मग तिथे तुम्हाला बाकी त्याचे पॅरामीटर्स समजून सांगायला हे उपयोगी होतं. आणि हे जे पॅरामीटर्स आहेत, त्याच्यातला आयु आहे, वर्ण आहे. आपण वर्ण हे खूप इतक्या वेळेला बघतो नाही, रंग आहे. पण एक साधं सोपं आहे. बऱ्याच वेळेला आपण ऑफिसेसमध्ये किंवा इंग्लिशमध्ये प्रॉव्हर्ब पण आहे ना, की तुम्ही टॅन झाला की तुम्ही फ्रेश असता. अन्यथा तुम्ही पांढूर असता. एखाद्या पेशंटला तुम्ही जर समजा तुम्ही ओटीमध्ये सगळेच जण गेला असाल. आज इंटर्न्स असताना जाता किंवा कुठे मॉर्चरीत जाता आणि कोणी एखादे मनुष्य तिथे भोवळ येऊन पडलेला तुम्ही पाहत असाल. एखाद्याला भोवळ येते, चक्कर येते आणि तो पडतो आणि त्यावेळेला वर्ण पांढूर होणे. हा एक भाव जो आहे. तो जो रंग बदलतो म्हणजे वर्ण तो आहेच आहे. गव्हाळ वर्णाचा आहे. पण पांडुत्व त्याच्या ठिकाणी एकदम येणं.
आणि पेशंट कोलॅप्स होणं, फेंट होणं. अपस्माराचा पेशंट, मूर्छेतला पेशंट ज्या वेळेला तो एखाद्या वेगावस्थेत जातो किंवा अपस्मार उन्मादादी तर आपल्याला माहितीच आहे, की चेहऱ्यावरती, वर्णावरती बदलणारा भाव हा खूप महत्वाचा आहे आणि तिथे आपल्याला पुन्हा अग्नीशी रिलेटेड तर हा प्रत्येक भाव याच्यात आहे. आयु, वर्ण, बल, स्वास्थ्य, उत्साह, उपचय, प्रभा, ओज, तेज या प्रत्येकाला तुम्ही गृहिणीचं पॅरामीटर म्हणून बघायची सवय ठेवा. तशी बघायची आणि लिहायची सवय लागली तर तुम्हाला अग्नी खूप चांगला समजायला लागेल. शांतिग्नो म्रियते आहेच आहे, याच्यात काहीच प्रश्न नाही. मग याचाच पुढचा भाग जो आहे जाठराग्नीचा यदन्नम देह धात्वजो बलवर्णादी पोषणम तत्राग्निरेतुर आहारो नह्य पक्वा दयो रसा, हे सगळे पुढचे आहे. मी याच्यात खूप वेळ देणार नाही. हे आपल्याला सगळं माहिती आहे, फक्त एक रिव्हिजन म्हणून. अन्नस्य पित्त पक्तंतु पाचकाख्यम पुरोरितः. याच्याच बरोबर हा अष्टांग हृदय अष्टांग शारीरातला 3ऱ्या अध्यायातला श्लोक आहे आणि त्याच्यात खाली प्रक्षिप्त म्हणून वामपार्श्वशीतम नाभे किंचित सूर्यस्य मंडलम तन्मध्ये मंडल सौम्य तस्मात अग्निर्व्यवस्थित आणि जरायू मात्र प्रच्छन्न काचकोशस्थ दीपवत असा असणारा प्रक्षिप्त श्लोक आहे. पण शरीराची रचना शरीर देताना वाग्भटाने हा विशेषतः घेतलेला आहे आणि त्याचं तो समजून घेणं परीक्षणाच्या दृष्टिकोनानं खूपच महत्व आहे आणि मला त्याचा खूप उपयोग झाला. कसा तर वामपार्श्वशीतम नाभे किंचित सूर्यस्य मंडलम. मग मंडल म्हटल्यावरती आपल्याला नेहमी नाभीच्या वामतः आणि पार्श्वतः असं तुम्ही इमॅजिन करा की एक मंडल आकृती तिथे काहीतरी आहे. मंडल म्हटल्यावरती वेगवेगळे ग्रहादी मंडल आहेत. तर तसं सूर्य संस्थान नावाचं एक संस्थान मंडल आहे आणि इतर प्रत्येक गोष्टींचं अनेक संस्थानं असतील. पण जर हा अग्नी ज्याच्या भोवतीने सूर्याच्या भोवतीने सगळ्या गोष्टींचा जसा व्यापार होतो त्याच्याकडे एक मॅग्नेटिक फोर्स आहे, तद्वत शरीरातला अग्नी आहे असं त्याच्याकडे मंडल म्हणून बघायला हवं. मंडल म्हणजे गोल असणारी गोष्ट, वर्तुळ असणारी गोष्ट, मंडल म्हणजे सूर्यमंडल, तारामंडल असणारी गोष्ट, काही म्हणून तिथे अपेक्षित असेल. याचा उपयोग केव्हा होतो? आपण त्याच पद्धतीने अलीकडे एक बघितलेलं सूत्र असतं की आपल्याकडे 24 धमन्या आहेत आणि त्यातल्या दश ऊर्ध्व, दश अध आणि 4 तिर्यक आहेत आणि त्या सगळ्या पुन्हा नाभीशी संबंधित आहेत. नाभीच हे एक ठिकाण आहे की जी जरायुशी तादात्म्य असणारे आहे आणि तिथे पोषण होतं. त्यामुळे नाभीच्या ठिकाणी आपल्याकडे खूप चिकित्सा आहेत. आजकाल तुम्ही YouTubeवर वगैरे ऐकलं तर लोक काय काय सांगतात, एरंडेलचं तेल घाला, अजून काही घाला आणि मग तुम्हाला शतायुषी व्हाल वगैरे वगैरे वगैरे. हे जर आपण त्याच्यातली अतिशयोक्ती सोडली तर हा तर भाव आहे की नाभी हा अग्नी परीक्षणाचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आणि मग ज्या वेळेला तुम्ही उदर परीक्षण करता, नाभीच्या ठिकाणी स्पर्शसहत्व असणं, नाभीच्या ठिकाणी आवरण असणं, नाभीच्या ठिकाणी काठिण्य असणं, नाभीच्या ठिकाणी पीडनसहत्व असणं, नाभीच्या ठिकाणी मेदाचं अस्तित्व असल्यामुळे नाभी स्पंदन तुम्हाला न समजणं आणि मेदाचा क्षय झाल्यामुळे नाभी स्पंदन जाणवणं म्हणजे वाताचा प्रकोप जाणवणं, हे सगळे फॅक्टर्स आपल्याला उदर परीक्षणात नाभीच्या आश्रयाने बघायचे आहेत. आणि हे खूप मदत करतात आपल्याला पेशंट बरा होण्याच्या दृष्टिकोनातून. उदराचं परीक्षण करताना नाभी हे जेव्हा आपण पंचकर्मात, वमन, विरेचन, बस्ती या चिकित्सांमध्ये उदर परीक्षण करत असतो, त्यावेळेला आपण नाभी एक पॅरामीटर धरतो. त्याच्या ऊर्ध्व असणाऱ्या दोषांना आणि अध असणाऱ्या दोषांसाठी. नाभीच्या ठिकाणी पीडनसत्व असेल तर नानल सरांचं, विलास नानल सरांचं आम्हाला स्पष्ट सांगणं असायचं, की भूनिंबादी काढा देत राहणे, जोपर्यंत पीडनसत्व जात नाही तोपर्यंत. आवरण आहे, काढा देत राहणे, तो बरा झाला की असं ते विद्यार्थी दशेत हे वाक्य सुद्धा आज पण मला तेवढंच जोश आणतात सांगायला. आणि ते इतकं म्हणजे ते विलास नानल सरांकडून आले ना, म्हणजे त्याला तेवढं महत्व होतं. हे अभ्यास करत असताना त्याच्या मागचं पुढचं गोष्टी कळत गेल्या. आणि असे हे नाभीचं अशा हे अग्नीचं स्थान वर्णन करताना सांगितलंय तद मंडल सूर्यम आणि तन्मध्ये मंडल सौम्य तस्मात अग्निर्व्यवस्थित. म्हणजे कसं असावं, जर असं असेल की सगळ्या बाजूने ते सौम्य मंडल आहे, त्याच्या आत पुन्हा एक अग्निमंडल आहे आणि तो कसा आहे सांगताना तो म्हणतो जरायू मात्र प्रच्छन्न काचकोशस्थ दीपवत. म्हणजे एका लालटेन आपण ज्याला बघतो तशाप्रमाणे आहे की जरायू मात्र तिला प्रच्छन्न आहे. मग आपण त्याला काही आज सौम्य मंडल म्हणजे त्याच्या ठिकाणी मेधाचा आश्रय असेल, अग्निमंडल म्हणजे तिथे जो अग्न्याशय जे आहे त्याचा असेल आणि हे सगळं जरायू सारखं प्रच्छिन्न असं आहे. काच कोचस्थ दीपक असा तो सगळा भाग त्यांना सांगायचा आहे. आणि हे सगळं तसंच आहे. हे फक्त एक रेफरन्ससाठी आणि याचा उपयोग होतो म्हणून. आणि मग हा तदधिष्ठानं अन्नस्य ग्रहणात ग्रहणी मता.
सैव धन्वंतरी मता कला पित्ता धरावया आणि मग पुन्हा तो श्लोक मगाचाच आपण जो घेतो आयुरारोग्य वीर्योजो भूत धात्वाग्निपुष्टे स्थितात पक्वाशयद्वारी पुन्हा भुक्त मार्गार गले वसाहा. ही अर्गलेप्रमाणे ती भुक्त मार्गाच्या ठिकाणी स्थित आहे आणि तीच जर समजा चांगली असेल तर ती ज्याचं पचन झालेलं आहे अशाच अन्नाला पुरुष स्वरूपाचं किंवा मल स्वरूपाचं पुढे त्याला जायला जागा देईल, अन्यथा तिथे ती त्याला अडवून ठेवेल. आणि ही अर्गला, ही सैव धन्वंतरी मता, ती पित्त धरावया, हीच पुन्हा ग्रहणी, अशा वेगवेगळ्या अँगलने आपल्याला ग्रहणीचं महत्व ग्रंथकर्त्यांनी वेगवेगळ्या अर्थाने सांगितलं आणि त्याच्याच वरती आयुः अवलंबून आहे, आरोग्य अवलंबून आहे, वीर्य अवलंबून आहे, ओज आहे, धातुपुष्टीचा क्रम त्यावरच अवलंबून आहे आणि त्यावर आरोग्य म्हणून अवलंबून आहे. अवस्थापाक आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर त्यातलंही पुन्हा ग्रहणी जी समानवायूचं जे काम आहे ती पुन्हा अन्नम गृह्णाती पचती विवेचयती मुंचती, हे सगळं ग्रहण्याच्या आश्रयानेच होणार आहे. आणि तोपर्यंत ते जेव्हा होणार आहे परिपिंडित पक्वसे वायुसॅट कटुभावतः, जोपर्यंत पुरुषाला परिपिंडित भाव येत नाही तोपर्यंत अवस्थापकातून तोपर्यंत ग्रहणीचं काम पूर्ण होत नाही आणि ते सगळं आहे. याच्या डिटेलिंग्स मध्ये मी आता जात नाहीये. पुढचे विषय बरेच आहेत जे हे फक्त त्याच्या रेफरन्ससाठी म्हणून आपण त्याचं बघून घेतलं. हा एक कॉमन श्लोक आहे. ही स्लाइड इंटरनेटवर सगळीकडे फर्स्ट इयर पासून आपण करतो अशा. साधारण सार काय तर सर्व धातूंचं पोषण आणि ओज पोषण, ओजाचं पोषण हे पुन्हा ग्रहणीवर अन्नावरच आहे. त्यामुळे आपल्याकडे अग्नीला खूप महत्व आहे. आता ग्रहण्यम आश्रितम अग्निदोषा ग्रहणी दोषा. आपण नेहमीच्या वेळेला आपण निदान करतो ग्रहणीचं, त्यावेळेला बऱ्याच वेळेला लिहिण्याकडे ग्रंथकर्त्यांचा क्रम असतो, कल असतो की ग्रहणी बीज किंवा ग्रहणी दोष. ग्रहणी व्याधी म्हणण्यापेक्षा, कारण ग्रहणी हा अवयव आहे आणि तो काही वेळेला जसं आपण म्हणतो स्वभावतः, काही जसं पित्ताचा तीक्ष्ण आहे, कफाचा मंद आहे, तसं ग्रहणी स्वभावतः दुष्ट होणं म्हणून ग्रहणी दोष आहे. म्हणून ग्रहणी बीज म्हणजे काही काही वेळेला जसं एखाद्या व्यक्तीचा स्वभाव असतो, हा हळवा आहे, हा बडबड्या आहे किंवा हा मंद आहे, तसं आपण एक पेशंटच्या बाबतीतही ठरवू शकतो की यांची ग्रहणी बीजतःच विकृत आहे. म्हणजे ग्रहणी बीज नेहमीच हे, त्यामुळे हे बरे होतील का, बरे राहतील असं म्हटलं जातं. त्यामुळे हे बरे होणार नाहीत. तर असं पाहायला गेलं तर बऱ्याच केसेसमध्ये आपल्याला मिळतं की ग्रहणीचा पेशंट हा कधी कधी इतका दुबळा असतो की त्याला असं कॉन्फिडन्स नसतो की मी आता औषधं घेतल्यावर मी माझ्या घरी कॉन्फिडेंटली जाईल. तो इतका घाबरलेला असतो की त्याला कधी कधी घराच्या बाहेर पडायचं झालं तर त्याला वाटतं नाही मलवेग येईल. म्हणून मग असे पेशंट ग्रहणीचे कधी कधी डायपर घालून सगळे व्यवहार करतात. खूप ग्रहणीचे पेशंट त्रस्त असतात अनेक गोष्टींमुळे. म्हणजे ते इतके घाबरलेले असतात की त्यांना असं वाटतं की काही भयाचं कारण मोठं नसेल, पण त्यांना प्रचंड भीती वाटलेली असते. आणि मराठीत आपण ज्याला म्हणतो ना की हगवण लागणे किंवा एकदम नाही का, घाबरून आपण पिक्चरमध्ये बघतो की एकदम एखादा कोणाला तरी दम दिलाय आणि त्याने एकदम त्याला युरिन झाली वगैरे वगैरे. आणि पण हे सगळं काय आहे, ते ग्रहणी जी बल आहे ते धरून ठेवण्याची जी शक्ती आहे तिचा नाश होणं, या रुग्णांमध्ये ग्रहणी बीज ज्यांची दृष्टी आहे किंवा ज्याला आपण संज्ञा देऊ की ग्रहणीचं बीज यांची दृष्टी आहे किंवा ग्रहणी दोष आहे यांच्या ठिकाणी, हे रुग्ण नेहमीच सदासैव काळ असे नसतात. ज्या वेळेला ते व्याधी उपहत तीव्र अवस्थेत हेतुसेवन असेल त्याच वेळेला नैमित्तिक कदाचित ते असतात. त्यांना चिकित्सेने, त्यांना निदान परिवर्जनाने, त्यांना धातुबल वृद्धी झाल्याने, त्यांना अन्य कुठला त्यांना काहीतरी असं आश्वासन मिळाल्याने कधी कधी ते एकदम मग पराक्रमही करतात. मग हे पेशंट कधी कधी नंतर ज्यांना जिना चढायचं जमत नसतं ते अमरनाथ यात्रा करतात, ते परिक्रमा करतात, असे अनेक उपक्रम करतात आणि ते म्हणजे त्यावेळेला ते खूप छान पण असतात. त्यामुळे ग्रहणीच्या बाबत बोलताना आपल्याला हे पाहायला लागेल की आम्ही ग्रहणी बरी केली कोणाची, असं होत नाही. ग्रहणी बरी राहिली, ग्रहणीचा पेशंट बरा आहे आणि मग तो त्याचा व्यवहार सगळा करतोय. परत कधी दुसरे म्हणजे 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 15 वर्षांनी काहीतरी वेगळे निमित्त हेतू आले आणि वेगळं काही घडलं तर त्यांना पुन्हा कदाचित त्रास होऊ शकेल असं. त्यामुळे ग्रहणीचे रुग्ण हे वैद्य सखा आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आमच्यासाठी तुमच्या आजूबाजूला तुम्हाला ग्रहणीचे पेशंट शोधून ठेवणं आणि त्यांचं सखा होणं असं झालं तर ते छान असतं तुमच्या केसेस, कारण ते तुमच्यावर खूप विश्वस्त असतो आणि त्यांना तसे रिझल्ट पण मिळत असतात. त्यामुळे तुम्ही आता ग्रहणी वाचायलाच लागलेला आहात, त्यामुळे यातले सगळे डिटेल्स तुम्ही टीकेमधले वाचाल हे नक्कीच त्यातलं आहे. आणि त्यामुळे इथे सगळ्यात महत्वाचं काय, पक्वम आमम वा प्रवृत्तम ग्रहणी गदा अधस्तु पक्वम, म्हणजे मुख्यतः आपल्याला कधी कधी पक्व, कधी कधी अपक्व अशा स्वरूपाचा पुरुष ज्या वेळेला प्रवर्तन होतो त्यावेळेला
त्यावेळेला आपण त्या रुग्णांना ग्रहणी यांना झालेली आहे असं त्याचं निदान त्यांचं आपण करत असतो. त्यामुळे ग्रहणी षष्टी पित्ताधरा कला सा परिकरितता पक्वाशाय मध्यगः ग्रहणीचा प्रकीर्तिता ही निरुक्ती झाली. अग्न्यधिष्ठानम अन्नस्य ग्रहणात ग्रहणीमता नाभेर उपरिया अग्निः बलेन उपष्टः व्योपसंबृहिता बृहितः अपक्वम धारेदन्नम पक्वम सृजती पार्श्वतः. म्हणजे ती अपक्वाचं धारण करते, पक्व झाल्यावर सृजन करते आणि जर ती दृष्ट झाली तर ती आममेव विमुंचते, हे तिचं कर्म. ग्रहणी दुर्बल झाल्याचं लक्षण. ग्रहणीला महत्व आहे ते अष्टगद जे आहेत, वातव्याध्याश्मरी कुष्ठ मेहोदर भगंधराः अर्षाती सारग्रहणी अष्टो महागद. आता यात पुन्हा ग्रहणी ही अशी आहे की तिच्यामध्ये तुम्हाला दोन्ही व्याधी बघायला मिळणार आहेत. म्हणजे एक जसं म्हणजे जसं ती बद्धत्व मलाला आणणं हे पण एक व्याधी आहे आणि अतिसार होणं हे पण एक व्याधी आहे. दोन्ही गोष्टी म्हणजे अतिप्रवर्तन आणि अप्रवर्तन अशा दोन्ही व्याधींमध्ये आपल्याला ग्रहणी महत्वाची आहे. म्हटल्यावर ग्रहणी कुठे कुठे आहे? आरशामध्ये उपयोगी आहे, ग्रहणीमध्ये. या दोन्ही गोष्टी आपल्याला ग्रहणीशीच रिलेट करायला लागतात. मूत्रातले सगळे व्याधी म्हणजे प्रमेह असेल, पुन्हा अतिप्रवृत्त जिथे आहे प्रमेहासारखी तिथे पण तुम्हाला ग्रहणीचा विचार करावा लागतो. आणि जिथे अप्रवर्तन आहे मूत्रकृच्छ्रादिकान तिथे पण आपल्याला ग्रहणी बघायला लागते. त्यामुळे जिथे जिथे आपानादिकान यांची अतिप्रवृत्ती आणि अप्रवृत्ती असं आहे तिथे तुम्हाला समान वायूचं काम बिघडलंय, अग्नीचं काम बिघडलंय, ग्रहणी पित्तधरेचं काम बिघडलंय असं बघून तुम्हाला चिकित्सा करावी लागते, ज्याच्या केसेस मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता हे सामान्य लक्षणांच्या बद्दल अतिसृष्टम विबद्धम वा द्रवम तदुपदिश्यते. तृष्णा, आरोचक, हास्य वैरस्य, प्रसेक, हास्य वैरस्य, प्रसेक, तमकान्वितः. आता तृष्णा, अरोचक, हास्य वैरस्य पाहायला गेलं तर आपल्याला असं नेहमीच्या याच्यात फुटकळ वाटतात ती लक्षणं, नाही का? त्याच्यात काय एवढं तहान तर लागते. पण ती या कोटीची लागणं की तिचा कुठल्याही सामान्य उपशयाने त्याला सामान्य उपचाराने उपशय न होणं आणि अशी सगळी लक्षणं खूप काळासाठी राहणं. त्यामुळे तमप्रवेश, शूनपादकरः पायांच्या ठिकाणी पर्वसंधींच्या ठिकाणी त्याच्या शोथ येणं, अस्थिपर्व रुख अस्थिपर्वांच्या ठिकाणी शूल होणं, छर्दन ज्वरः, लोहामगंधी तिक्तास्य आम्ल, उद्गारश्च अस्य जायते. ही साधारणतः त्याची सामान्य लक्षणं अशी म्हणून ग्रहणीची आपल्याला माहिती आहे. डिटेल त्याचेच पुढचे आहेत. तसे मग इथे अजून थोडेसे अजून डिटेलिंग त्याच्यातलं आहे. अजीर्ण, विष्ठंद, सदन, मग शिरोरूप, मूर्छा, भ्रम, पृष्ठकटिग्रह, हे सगळे व्याधी वेगवेगळे म्हणून तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला याचं पुन्हा बायफर्केशन वेगवेगळं करता येईल वाताच्या मध्ये, पित्त आणि कफामध्ये. मग जृंभा, अंगमर्द, तृष्णा, ज्वरच्छर्दी, प्रवाहकम, आरोचकम, अविपाकश्च, घोरमान्न, विषमचतत, संसृज्यमानं पित्तेन दाह तृष्णा मुखामयः, जनयन्ते अम्ल पित्तम च पित्तजाश्चापरान गदान, यक्ष्मा पीनस मेहादीन कफजान कफसंशयात करोती वात संस्कृतम वातजांचे गदान बहून, मूत्ररोगांश मूत्रस्थम कुक्षिगतम शकृद्गतम, रसादिभिष्य संसृष्टम कुर्याद रोगान रसादिजन. हे सगळे व्याधी आपल्याला ग्रहणीमुळे होणारे असे आहेत आणि त्याची चिकित्सा सामान्यतः जी आहे ती या पद्धतीने स्नेहनन स्वेदनम, स्नेहन आहे, स्वेदन आहे, मग लंघन आहे, शुद्धी आहे, वेगवेगळे पंचकर्म आहेत, दीपन आहे. मग त्याच्यासाठी वापरली जाणारी कुठली कुठली आहेत तर चूर्ण, मग वेगवेगळ्या प्रकारचे योग आलेले आहेत, त्याच्यामध्ये लवण आहेत, क्षार आहे, वेगवेगळी मध्व अरिष्ट आहेत, सुरा आसव आहेत, विविध तक्र योगांश दीपनानांचे सर्पिशाह. आणि सर्पीपान हे ग्रहणीतलं सगळ्यात महत्वाचं आहे आणि ग्रहणी रोगा दिवी सेव्य. तर या सगळे डिटेल्स आपण केसेसमध्ये बघणार आहोत. त्यातलं आपल्याला जर ग्रेडेशन करायचं झालं तर या पद्धतीचं आहे. तर याची आपण ज्याला म्हणतो की एक SOP असणं. त्यामुळे चरकामध्ये चिकित्सा देताना किंवा वाग्भटामध्ये चिकित्सा देताना त्यांनी अगदी स्टेपवाईज दिले की तुमच्याकडे ग्रहणीचा पेशंट आला तर तो वातज, कफज, पित्तज या प्रकारांमध्ये घेतला तर त्यांची संशुद्धी कधी करा, त्यांना नंतर तुम्ही कुठल्या प्रकारचा आहार द्या, मग त्याच्यानंतर त्याला घृतपान कसं करा आणि सगळं करून काय करा तर त्याचा अग्नी तुम्ही व्यवस्थित स्थिर राहील असा प्रयत्न करा. आणि एकदा का अग्नी स्थिर झाला की रुग्ण तो व्यवस्थित राहिला. आणि त्यामुळे ग्रहणीमध्ये चिकित्सा देत असताना तुम्हाला आहाराचं खूप मोठं दालन ओपन होतं. म्हणजे खूप प्रकारचे मध्व, आसव, अरिष्ट
तक्र अशी वेगवेगळी आहेत. बरं काही-काही ठिकाणी तर जसं मगाशी मी उल्लेख केला भुनिंबादी काढा, तर तो तेवढ्यापुरतच राहत नाही. ते भुनिंबादी क्वाथ वापरतात. मग भुनिंबादी चूर्ण वापरतात आणि मग तेवढंच पुरत नाही, तर जिथे अतिशय इतका अग्नी मंद झालेला आहे, की जिथे मशी कल्पना वापरायची आहे, तिथे भुनिंबादी क्षार पण आलेला आहे. त्यामुळे शरीरातला क्लेद शरीरातला किती प्रमाणात आहे, त्याच्यावरती क्षार कुठं वापरायचा, त्याच्यावरती स्नेह कुठं वापरायचा, आसवारिष्ट कुठं वापरायची, ही व्हेरिएशन्स खूप बघायला मिळतात. त्यामुळे ग्रहणीची चिकित्सा जेव्हा आपण पाहतो किंवा अभ्यासतो, त्यावेळेला खूप आपल्याला आहार्य कल्पनांचे वैविध्य पाहायला मिळतात. यातलं पुन्हा इथे याचे पुन्हा डिटेल्स मध्ये मी खूप जात नाहीये. पण जर अमान्वित लक्षणं असतील आणि त्याची वरच्यासारखी सगळी ग्रहणी विदग्ध आहार मूर्छितही, सविष्टंभ प्रसेक आरती विदाह असं असेल, तर तो म्हणतो सुखानुभुना म्हणजे त्याला केवळ गरम पाणी प्यायला द्या आणि उद्धरेत. त्यामुळे त्याला सद्य वमन द्या. सुकोष्णाम अंबुनाम उद्धरेतच. ते कशाने पुन्हा त्याच्याबरोबर फलानामचं म्हणजे मदनफळ वापलं, कषाय वापला, पिप्पली सर्पशयस्तथा लीन पक्वाशयस्तम. जर असेच व्याधी हाच जर पुढे कंटिन्यू झाला आणि पक्वाशयस्त झाला, तर त्यांना सेवेत दीपनही, त्याला दीपन अशी औषधं द्या आणि मग नंतर त्याला लंघन पाचन अशा स्वरूपाचं द्या. यानंतर तुम्ही पुन्हा पंचकोलादिभी श्रुतैही दद्यात पेयादिही लंघनम पुनश्च दीपनम आणि मग ते सगळं दीपनादी गोष्टी करून त्याला स्नेहपान करा. स्नेहात जरी शरीर झालं, की मग नंतर ज्या वेळेला कंडिशन सक्त विणमूत्र अशी येईल, त्यावेळेला त्याला 2 किंवा 3 दिवस त्याला स्नेहस्वेदन करून निर्वहन करा. एरंड तेल द्या, तिलवक तेल द्या, क्षार तेल द्या. क्षाराधिकान वापर करून त्यांना पुन्हा विरेचन करा. आणि मग हे सगळं केल्यानंतर वृक्ष असा आशय झालाय असं समजून त्याला तुम्ही अनुवासन द्या. आणि मग त्याच्यानंतर पुढे जाऊन पुन्हा त्याला दीपन, अम्ल अशी औषधं वापरा. वातघ्न अशी औषध तैलाचा वापर करा. आणि याला कंटिन्युअस निरूढ करा, विरिक्त करा, पुन्हा अनुवासन द्या आणि लघ्वन्नम प्रतिसंभुक्तम सर्पीर अभ्यास आहेत पुन्हा. आणि मग पुन्हा लघु अन्न द्या आणि त्याला सर्पीर पुन्हा अभ्यासन करा. ज्यावेळेला आपण अपस्माराची चिकित्सा बघतो, उन्मादाची बघतो, त्याच वेळेला असाच पद्धतीचं दिलेलं असतं, की जिथे दोष आहेत त्यांना तिथून बाहेर काढा आणि पुन्हा त्याला वायूला तुम्हाला शांत करण्यासाठी त्याची नित्य चिकित्सा करा. इथे तशीच अत्ययिक असल्यासाठी चिकित्सा तो सांगतो. ज्यावेळेला तुमच्याकडे पेशंट घेऊन येईल, त्याच्या दोषांचं तुम्ही विवेचन करा. कशाने दुष्ट आहे, अवस्था काय आहे आणि त्याच्यानंतर त्यांना पंचकर्मांनी त्याला बरं करा. आणि पुन्हा सर्पीर अभ्यासायत करा. तो चांगला होण्यासाठी त्याचा अग्नी त्याचा चांगला करा. त्याच्यासाठी लघुअन्न वगैरे द्या. त्यामुळे इथे कुठेही तुम्हाला आज आपण व्यवहारात वापरत असणारे सूत शेखर, प्रवाळ पंचामृत इत्यादी कुठली काढे, चूर्ण असे पटकन येत नाहीत. इथे पटकन येतं काय? ते पंचकर्म येतं. आणि आज आपला व्यवहार बघताना कारण दरवेळेला पेशंट आपल्याकडे कर्मचिकित्सेला उपलब्धच होईल असं नाही. त्यामुळे व्यवहारात आपल्याला हे सगळ्या अवस्था जॉइन करून घ्यावे लागतात आणि मग रुग्णाला आपण कर्मचिकित्सेसाठी घेतो, जे आपण केसेसमध्ये पुढे डिस्कस करणार आहोत. तर याच्यानंतर आमग्रहणीची लक्षणं, मग नंतर त्याच्यात पुरुषाचं परीक्षण करणं, मग वातादिकान वातज ग्रहणीची चिकित्सा, घृतपान, निरूह, विरेचन, अनुवासन, लघु अन्न देऊन पुन्हा सरपीरपान आणि वेगवेगळे योग. आणि या सगळ्या करत असताना चक्र अभ्यासाचा खूप डिटेल जे एका केसच्या निमित्ताने वेळ झाला तर आपण डिटेलमध्ये घेऊ. पण पुन्हा ग्रहणी दोष चिकित्सा म्हणून तक्र प्रयोग महत्वाचा आहे. पित्तज ग्रहणीची चिकित्सा देताना विरेचन, लघु तिक्ता अशी औषधं देणं, मग नंतर सरपीर देणं वेगवेगळ्या प्रकारची आणि काही औषधं चंदनादी योग, घृत असेल, शुंठ्यादी चूर्ण असेल, भुनिंबादी चूर्ण, किराती तिक्तादी असे सगळे ग्रहणीच्या चिकित्सेत आलेले आहेत. कफज ग्रहणीची चिकित्सा करत असताना सुरुवातीला त्याला वामय, मग नंतर अग्निवर्धनार्थ वेगवेगळे योग आलेले आहेत ते देणं. या सगळ्याबरोबर त्याला तक्र अभ्यास करायला लावणं, तक्र अरिष्ट देणं, वेगवेगळे मदिरा देणं आणि हे सगळं देऊन त्याचा पुन्हा त्याचा अग्नीवरचं आवरण, कफाचं आवरण दुरुस्त करणं आणि अग्नी वृद्ध करणं. या सगळ्या त्याच्या चिकित्सा आलेल्या आहेत. त्यानंतर त्रिदोष ग्रहणीची चिकित्सा पुन्हा पंचकर्माच्या बद्दलचे डिटेल्स आलेले आहेत, जे तुम्ही वाचालच पुढे. आपण आता रुग्णानुभव याच्याकडे जाऊ आणि मुख्यतः मला त्यातल्या 2 गोष्टी मला ह्या केसेस मधल्या सांगायच्या की एकतर सगळ्यांची ग्रहणी बीज ह्या ज्या 5 केसेस मी आता डिस्कस करणार आहे यांच्यामध्ये ग्रहणी हे बीजता आहे आणि प्रेझेंटेशन ऑफ केस वेगळ्या स्वरूपाची म्हणून आलेली आहे ते मी सांगणार आहे. आणि हे सगळं शिकवायला जसे माझे वैद्य माझे गुरुवर्य सगळे मला मदतीला होते, तसेच खूप मोठा भार माझ्या पेशंटचा आहे, की ज्यांनी श्रद्धापूर्वक त्या अवस्थांवर चिकित्सेवर विश्वास ठेवला, आयुर्वेदावर विश्वास ठेवला आणि त्यांना त्याच्यातून यश यायला मदत झाली.
त्यामुळे "रुग्ण देवो भव" असं म्हणायला खूप वाव आहे. गृहिणीचा ज्यावेळेला मी जो तुम्हाला सांगणार आहे किंवा मी माझे अनुभव कथन करतोय, त्यावेळेला शिकवण्याचा भाग बऱ्याच अंशी पेशंट्सनी मला दिलाय. तर त्यातली पहिली केस आहे, ही फिमेल आहेत, वय वर्ष 53च्या आणि यांचा व्यवसाय म्हणजे या गृहिणी आहेत, पण हाउसकीपर आहेत. म्हणजे गृहिणी असून त्या अन्य घरांमध्ये जाऊन मुलं सांभाळणे, स्वयंपाक-पाणी करणे, असं बऱ्याच ठिकाणी नित्यनेमाने करतात. तर त्यांना या पेशंटला ह्या माझ्याकडे 2019 पासून केस माझ्याकडे येत आहेत. अनेक वैद्यांची अनेकविध चिकित्सा घेतलेल्या अशा ह्या पेशंट आहेत. कारण ह्या ज्यांची मुलं सांभाळत होत्या, त्या स्वतः एक वैद्य आहेत. त्या संहिता डिपार्टमेंटमध्ये एच-ओ-डी आहेत. त्यामुळे त्या स्वतः त्यांना काही औषधं देत होत्या आणि मग योग्य वैद्यांकडे त्या त्यांना पाठवत होत्या चिकित्सेसाठी. आणि एवढं सगळं करून सुद्धा त्यांना पूर्ण उपशय नसे. आणि यांची मुलं जशी-जशी मोठी होत आहेत, तशी-तशी या पेशंटची मात्र सुधारणा होत नाही गृहिणीसारख्या व्याधीमधनं आणि वारंवार त्यांना लक्षणं दिसतायत आणि म्हणून त्या चिंतित होत्या आणि म्हणून त्यांनी माझ्याकडे रेफर केलं त्यांना. आणि त्यांचं एकूण सगळं पाहिल्यावरती मी पहिलं जे ठरवलं होतं, की ते म्हणजे यांचं शमन चिकित्सेवरती त्या मॅनेज व्हायला पाहिजेत. त्याची कारणं पण आहेत काही, मी सांगेन त्यांना. कारण यांचं बहुविध शोधन म्हणजे वारंवार शोधन झालं होतं. आणि त्यामुळे मी असं ठरवलं, की यांचं शोधन काही करायचं नाही. कारण त्या जरी कफप्रधान आणि वजन साधारणतः 61 वजन वगैरे होतं. 6 पावणे 6 फूट उंच होत्या. पण तरीसुद्धा असं दिसत होतं, की त्यांच्यात दौर्बल्य खूप आहे आणि शोधन खूप झालेलं आहे. त्यामुळे शोधन करायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रुग्णाला कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त उपशय कसा देता येईल, हा माझा अजेंडा होता. कारण पेशंटनी जे मला कथित केलं, कारण त्या पेशंट नेहमी यायच्या जेव्हा सांगायला, त्यावेळेला त्या फुलस्केपचं पान किंवा वहीचं पान भरलेल्या कंप्लेंट्स घेऊन यायच्या. तुम्ही दवाखान्यांमध्ये तुम्ही आता केस टेकिंग करता सगळे. तुमच्याकडे पेशंट कधी-कधी जशी फाईल घेऊन येतो, तर फॉलोअपला आला तरी तो एक चिठ्ठी लिहून घेऊन येतो. काही-काही पेशंट एखाद्या मोबाईलवर लिहून आणतात, कशावर तरी चिठ्ठीवर लिहून आणतात, की काही विसरायला नको. कारण एखादी सुद्धा गोष्ट विसरली, की त्यांना ते अपराध्यासारखं वाटतं, की मी सांगायचं राहिलं. मग अशा ह्या पेशंट होत्या. त्या लिहून आणायच्या दरवेळेला आणि त्यांनी लिहून सांगितलं होतं, की मला त्यांनी सांगितलं, की आत्तापर्यंत माझं असं झालंय, की इतका खर्च झालाय, की माझ्या पगारात आणि घरच्या कामात मला हे सगळं चिकित्सा ही झेपवत नाही, विशेषतः शोधन चिकित्सा. आणि त्यामुळे मला शमन चिकित्साच यांची करायची आहे. यांचं शोधन करायचं नाही, असा मी दंडकच ठेवला होता. आहाराचे हेतू नेहमीचेच असावेत असेच होते. अतीतकाल भोजन होतं, वृक्षान्न, विरुद्धान्न सेवन होतं. मग नंतर विधायी अन्न सेवन होतं, विष्टंबी भोजन होतं. त्यामुळे आणि सारखं घरांमध्ये स्वयंपाकाची कामं करणं, त्यामुळे उष्णतेजवळ काम करणं आणि चिंतानाम चाती चिंतानात आणि भय हे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि या सगळ्याच्या जोडीला या सगळ्यांबद्दल म्हणजे घरातल्यांविषयी प्रचंड राग म्हणजे त्यांचे मिस्टर हे मुलांना सोडवायचे, रिक्षा ड्रायव्हर वगैरे असे होते. आणि मी जेवढं-जेवढं त्यांच्याशी इंटरॅक्शन आली, तो बाबा असा एकदम शांत कफ प्रकृतीचा. पण यांना मात्र त्या म्हणजे आपल्या पतीविषयी प्रचंड राग असायचा. आणि मग त्या रागाचं पर्यवसन काही काही म्हणजे दरवेळेला मिरची खाऊनच पित्त वाढेल असं नाही. कधी-कधी काहीतरी कारणांनी असं पण वाढणार आणि मग ते सगळं रात्री 2 वाजता उलट्या काढणं आणि मग ते छातीत दुखायला लागणं, पाल्पिटेशन होणं, घाम येणं, असे खूप अवस्था वेगवेगळ्या व्हायच्या. आणि मग यांना 2 मुलं, 1 मुलगा, 1 मुलगी असं आहे आणि दोघंही काळजी घ्यायचे, पण बाईंना वाटायचं माझं कोणीच काळजी घेत नाही. आता जे आहे ते आहे, हे तर आपण काही बदलू शकत नाही. तरी यांना बरं करायचंय आणि यांची लक्षणं कशी असायची, तर यांना शिरःशूल, शिरोगौरव, उल्हास, अम्लोद्गार नेहमीची असतात तशी. विशेषतः भ्रम आणि साध होणे आणि मग या गोष्टीमुळे मला मोठं काहीतरी झालंय हृदयाशी रिलेटेड. असा सतत त्यांच्या डोक्यात एक प्रकारची भीती आणि मग त्याच्यामुळे त्या नेहमीच ग्लपित असायच्या. हृच्छूल असायचा, श्वासकृच्छ्रता, मूत्रदाह इत्यादी. या सगळ्या लक्षणांमध्ये त्यांना जे मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं, ते माझ्याकडचं औषध म्हणजे सूतशेखर. सूतशेखर असंच का, तर मी सूतशेखरचे व्हेरियंट वापरले. म्हणजे सूतशेखर वापरला, साधा सूतशेखर वापरला, सुवर्ण सूतशेखर मात्रा वापरली, पुडींमधनं सुवर्ण सूतशेखर सूक्ष्म करून दिला आणि एवढं नाही राहिलं, शेवटी त्यांना सूतशेखर म्हणजे अगोम कंपनीचं सूतशेखर म्हणून मिळतं सूक्ष्म सूतशेखर, सुवर्णसूत आणि मग ते एकदम स्वस्तात म्हणजे ₹120 ला 1 महिनाभर पुरेल अशी डब्बी. हे त्यांच्यासाठी परम औषधाचं आहे. की ज्या गोष्टीमुळे खर्च कारण सुवर्ण सूतशेखरची मात्रा घरात ठेवणे ₹1200 आता तर ज्या पद्धतीने सोनं वाढतंय, त्या पद्धतीने आपल्याला सुवर्ण सूतशेखर मिळणार पण नाही. बघा आमच्या काळी बघितला होता, असं तुम्ही पुढच्या पिढीला सांगाल. हो, आम्ही कधीतरी मात्रा बघितली होती.
तर असं सगळं असताना त्यांना सुवर्ण सूतशेखरनी रिझल्टही तेवढेच फॅन्टास्टिक होते. म्हणजे मात्रा घेतल्यावरती त्यांना प्रचंड कितीही रात्री हॉस्पिटलायझेशन त्यांचं बऱ्याच वेळेला वाचलेलं आहे. तर असं सगळं असणारं सूतशेखर यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे. औषधांचं डिटेलिंग सर पुढे घेणारच आहेत त्यांच्या याच्यामध्ये. मग याच्याशिवाय प्रवाळ पंचामृत, पाठा मिश्रण, रुटीन आपली जी दीपनपाचन करणारी औषधं असतात, शूलावस्थेत कणक सुंदरली आणि मग व्याधी प्रत्यनिक म्हणून लीलाविलास रस. मग शीतवीर्याचे प्रवाळ गोदंती उशीर इत्यादी. हृदयावरती हृदय अशी असणारी अर्जुन, प्रभाकर वटी, शतावरी ही योगायोग वापरावी लागली. मानस काम याच्यावर काम करणारी ब्राह्मी, ताप्यादी, मांसी, स्मृतिसागर रस, अनुलोमन असणारं त्रिवृतलेह आणि अविपत्तिकर नित्य वापरणं. गृहण करणारं विदारी, शतावरी, यष्टी कॉम्बिनेशन्समध्ये अनेक वेळेला आहे. व्याधी प्रत्यनिक भूनिंबादी ग्रहणीतलं आणि चंदनादी ग्रहणीतलं वापरलेलं आहे. सुवर्णमाक्षिक, धात्री लोह, कामदुधा, सप्तामृत लोह हे पित्तशमनार्थ असे. आणि कर्मचिकित्सा त्यांना एकच गोष्ट जी अत्यंतिक शिरशूल भ्रम असताना स्थानिक स्नेहस्वेदन आणि घृतमंड, शतावरी घृतमंडाचं नस्य करणं किंवा उदरशूल असेल, संधिशूल असेल तर त्यावेळेला स्थानिक स्नेहन करणं. याच्या व्यतिरिक्त यांना कर्म कुठलं केलं नाही. आणि या आज सहायक आहेत म्हणजे यांची बऱ्याच वेळेला 19 पासून आणि कोविड सारख्या कंडिशनमध्ये सुद्धा त्यांना कुठे हॉस्पिटलायझेशन नाही, काही नाही आणि त्या बऱ्या आहेत. आणि त्या बऱ्या असण्याचं राज एकच म्हणजे टेक होम काय असेल तर सुवर्ण सूतशेखर किंवा सूतशेखर माता. आणि त्यातलं आत्ता मी व्यवहार म्हणून ज्यांना सोपं झालेलं आहे ते म्हणजे अगोमचं मिळणारं सूतशेखर, सूक्ष्म सुवर्ण सूतशेखर. तर त्यामुळे असा पेशंट याला परीक्षण करणं, त्याला आश्वासन देणं आणि त्याच्या सगळ्या कंप्लेंट्सला आपण उपस्थित असणं. बऱ्याच वेळेला असं होतं, की हे पेशंट तुमच्यावर इतके डिपेंडंट असतात, की तुम्ही कुठेही असा आणि तुमची कुठलीही वेळ असो, त्या रात्री पहाटे 2 वाजता, कधी-कधी पहाटे 4 वाजता, त्या इतक्या सभ्य आणि इतक्या हुशार आणि इतक्या डिग्निटी ठेवणाऱ्या आहेत आपल्या प्रोफेशनविषयी, त्या कधीही त्रास नाही देणार, पण त्यांना त्रास सहन होत नाही, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्या मेसेज पाठवणार आणि मग मेसेजला तुम्ही त्यांना उत्तर द्यावं अशी अपेक्षा असणार आणि कंडिशन अशी असते, की त्यावेळेला जर उत्तर मिळालं, की त्या एकदम त्याच्यावरती बऱ्याच वेळेला असं झालं, की पैसेच नाहीयेत आणि म्हणून औषध नाही न्यायचं, असं एक त्यांचं व्हायचं. मग जेव्हा त्यांना हे सांगितलं, की पैसे हा क्रायटेरिया नाहीये. तुम्ही जेव्हा गरज असेल औषध नेऊन घ्या आणि तुम्ही पैसे परत जेव्हा जमतील तेव्हा द्या, देऊ नका. त्या पेशंटने अक्षरशः म्हणजे त्यांच्या मुलीनी, मुलांनी नंतर कधीतरी औषधांचे 2-2 महिन्यानंतर पैसे दिलेले आहेत वगैरे असं. पण त्या बाबतीत एकदम पर्टिक्युलर आहे. आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला, की ज्या वैद्यांनी त्यांना रेफर केलं होतं त्यांच्या घरी होम केअर करत होत्या किंवा त्यांच्या मुलांना सांभाळत होत्या वगैरे, वगैरे. तर त्यांच्या घरी याचे सगळ्याचे पडसाद जसं-जसं बरं वाटायला लागलं, तसं ते वातावरण त्या जिथे-जिथे जातायत तिथलं वातावरण सुधारत गेलं. आणि मला त्यांचा फोन यायचा, की त्यांच्यात खूप सुधारणा आहे, की ज्या पूर्वी कुठलीही गोष्ट जबाबदारी घ्यायला नको म्हणत होत्या, त्या आता उत्साहाने करतायत आणि अजूनही 2 घरची कामं मी उत्साहाने करीन, असं त्यांचा उत्साह वाढलाय. तर हा एखाद्या केस बरी होण्याचं लक्षण म्हणून आपल्याला बघायला लागतं. दरवेळेला खूप मोठे कल्पच लागतात असं नाही. पण आपला आणि रुग्णाचा अनुबंध खूप स्ट्राँग लागतो. त्याच्या प्रश्नांना आपल्याकडे उत्तरं आहेत आणि मग त्यावेळेला पेशंट सगळं करायला तयार असतो. तर अशी ही एक वेगळी केस म्हणून पहिली. दुसरी एक केस आहे, की जी माझ्याकडे हार्मोनल इम्बॅलन्स म्हणून प्रेझेंटेशन घेऊन आल्या. म्हणजे या बाई फिमेल आहेत, वय वर्ष 37 असणाऱ्या आणि मग त्या पण होममेकर पण आहेत आणि डी-टी-पी त्यांचा व्यवसाय आहे. म्हणजे नवरा आणि ह्या मिळून ह्या प्रिंटिंग चालवायच्या. त्यामुळे घरातच काय 500 स्क्वेअर फीटचं सदाशिव पेठेतलं घर, त्याच्यातच एक ऑफिससाठी जागा, त्या डी-टी-पी पण करणार, मुलगी पण सांभाळणार, घर पण सांभाळणार, असं सगळे मल्टीटास्किंग असं त्यांचं असायचं आणि त्याच्यात जडलेले त्यांचे वेगवेगळे आजार आणि त्या माझ्याकडे आले त्यावेळेला त्या 4था-5वा दिवस होता जेव्हा त्यांनी अल्ट्रॉक्सिन सुरू केलं होतं आणि त्यांना हायपरथायरॉईड डिटेक्ट झालं. त्यांनी ॲलोपॅथीची औषधं सुरू केली. गोळी खाल्ल्यामुळे अतिशय जीव जातोय माझा, घशाशी सगळं आवळल्यासारखं होतंय, मान दुखते, चक्कर येते आणि हृदय पिरवटल्यासारखं होतंय. ही गोळी मी नाही खाल्ली तर चालेल का? असं विचारायला म्हणून माझ्याकडे आल्या आणि मी हे बंद करते. थायरॉइडचं मला काही तुम्ही जे द्याल ते सगळं मी घेते, असं पहिल्या क्षणी त्या मानणाऱ्या होत्या. आणि अशा आल्या. तेव्हापासून त्या आजतागायत आम्ही त्यांचं कधीतरी 6 महिन्यांनी टी-एस-एच करत असतो. ते कधी-कधी 14 होतं, कधी-कधी ते कमी 4च्या पर्यंत येतं. पण त्या अनेकविध लक्षणं घेऊन माझ्याकडे आत्तापर्यंत नित्याने चिकित्सा घेत आलेल्या आहेत. कधी-कधी यांना डे केअर करायला लागलेली आहे. ओ केस आहे, पण क्वचित प्रसंगी इतकी सीरियस
कंडिशन आली की डे केअर ठेवायला लागलाय. मग ॲलोपॅथीनुसार निदान काय आहे? हायपरथायरॉइडिझम आहे, कधी यूटीआय झालेला आहे तीव्र, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस आहे आणि आपल्या दृष्टिकोनातनं ग्रहणी असं निदान आहे, मूत्रविबंध झालेला आहे आणि मग ही केस विशेषतः तक्राभ्यासाची केस म्हणून मी ही बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगतो आणि मांडण्यासारखी आहे. तर माझ्याकडे केस आली होती ज्यावेळेला आत्ता म्हटलं तसं हृदय पिळवटल्यासारखी लक्षणं वगैरे सगळी आणि सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसची जी आत्ता हाताला मुंग्या येणे, उचलता न येणे, मान गच्च झालेली आहे, हालचाल करता येत नाहीत वगैरे, वगैरे. अशी सामान्यतः लक्षणं घेऊन आलेली केस होती. वय वर्ष 37, बी-कॉम झालेली 61 वर्षाची ही रुग्ण आहे आणि असं शिरःशूल आहे, वामता, मग नंतर अर्धवभेदक आहे आणि येऊन जाऊन असणारं साधारण महिनाभर. उदरशूल आहे, मलप्रवर्तन दिवसातून 5 ते 6 वेळेला होतंय, बसरट होतंय, सप्रवाहन होतंय, पिच्छिल होतंय. क्षुधामांद्य 2 वर्षापासून आहे आणि अम्लोदगार, उल्हास अनेक वर्षांपासून आहे. शिरःशूल आहे, छर्दी यथावकाश ज्याची गरज असेल तसे करतात, त्यांनी उपशय होता. पेशंट ही योगाभ्यास करणारी अशी नित्याने आहे. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या पथ्य पाळणारी, सात्विक अशा वृत्तीची, अशा स्वरूपाचं हे सगळं कुटुंब आहे. आणि मग त्यांचा पूर्व इतिहास असा, की 2000 माझ्याकडे येण्यापूर्वी साधारणतः एक 4 वर्षापूर्वी त्या एक वैद्यांची चिकित्सा घेत होत्या. जे वैद्य परगावी राहायचे आणि ते आठवड्यातनं यायचे आणि चिकित्सा देऊन जायचे. तर त्यांनी काहीतरी लक्षणांसाठी यांना कुठलं गोमूत्र घ्यायला सांगितलं होतं. आणि गोमूत्र घेतल्यानंतर इतकं तीव्र मूत्रविबंध झाला, की त्यांना ॲडमिट करायला लागलं. त्यांना 3 दिवस त्यांना हॉस्पिटलाइज करायला लागलं. आणि मग तेव्हा त्यांनी असं मनात धरलं, की आयुर्वेदिक औषधांनी त्रास होतो. अ, उष्णता वाढते आणि त्यामुळे तस्मात पुढच्या 4-6 वर्ष कितीही त्रास झाला आणि त्या सदाशिव पेठेत वैद्य समूहांमध्येच राहणारे आहेत. पण त्यांनी कुठल्याही वैद्यांना दाखवलं नाही. आणि आजूबाजूला जर शोधायला गेलो तर 30-40 वैद्यांच्या पाट्या आहेत. पण कोणाकडेच जायचं नाही. का तर आयुर्वेदिक औषधं खाल्लं तर यूटीआय बसतो, असा त्यांच्या मनात एक पगडा झाला होता. आणि म्हणून त्यांनी कुठल्याही वैद्यांची औषधं घेतली नाही. कर्मधर्म संयोग माझ्याकडे त्या सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिससाठी त्यांचं निदान घेऊन आल्या आणि मग त्यांना ते सगळं सांगितलं मी, की हे सगळं त्यावेळेला मग पुढे त्याच्यानंतरची त्यांची लक्षणांमध्ये त्यांना रजचे अतिप्रवृत्ती, अप्रवृत्ती असंही असायचं. मन्याशूल असायचा. मग नंतर एकदा लिगामेंट टिअर झालेली अशी त्यांच्या व्याधींची हिस्ट्री होती. आत्ता हेतूंमध्ये बघायचं तर लोणी, तूप वर्ज्य, दूध, तूप अप्रिय असणारी, कटू अतिप्रिय असणारी आणि कटू किती प्रिय तर हिरव्या मिरच्या म्हणजे त्या अशा हुशारकीने सांगायच्या, की हिरव्या मिरच्या कशा खायच्या? तर त्या अशा पहिल्यांदा फक्त त्याला तेल, मीठ लावायचं, त्याला मस्तपैकी डायरेक्ट गॅसवर भाजायच्या त्या आणि मग पुन्हा वरनं मीठ, मिरची टाकायची आणि अशा मी 3-4 मिरच्या सहज खाऊ शकते. म्हणजे हा त्यांचा आवडीचा आहार हाच असतो. आणि नेहमी त्यामुळे कधीही कटू सेवन झालं, मिरची खाल्ली की त्यांना पुन्हा आत्ताही त्रास होतो. त्यामुळे भाजींमध्ये तिखट हिरव्या मिरच्या खाणं, खरडा खाणं, हिंग, मीठ, तेल लावून उकडलेल्या मिरच्या खाणं, अ, नुसत्याच मिरच्या तशा खाणं भाजलेल्या म्हणजे मिरच्यांचे सगळ्या प्रकारच्या रेसिपीज त्या करून खात असाव्यात असं एकूण आहे. परिष्कृत आहार, मधुराम्ल, रस अप्रियत्व हा एक पुन्हा व्याधी विघातकर भावाचा अभाव असा आपण बघायला मिळतो. क्षुधावेगाचा अवरोध. मग त्यानंतर हे सगळं करूनही त्या नियमित योगासनं करत असे. त्यामुळे त्यांचं धातुबल तसं बरं होतं कंपॅरेटिव्हली आणि म्हणून कदाचित त्या बऱ्या राहत असाव्यात असं दिसतंय. एकूण उदर परीक्षणामध्ये उदराच्या ठिकाणी तीव्र स्पर्शासहत्व असं त्यांचं होतं आणि मग त्यांचं निदान वाताचे पांडू, शोफ, ग्रहणी या कॅटेगरीमध्ये जाणारं रस व मनोव स्रोतची दृष्टी असं. तर यांची केस माझ्याकडे ज्यावेळेला केस बरीच डिटेल मोठी आहे. मी इन शॉर्ट त्यातलं सांगतो, की ज्या वेळेला मला त्यांचे मन्याशूल हा स्नेहपान आणि वमन दिल्याने त्यांचं मन्याशूल, अंशशूल, शिरःशूल, उदरशूल सगळा कमी झाला. आणि एक दिवस असा आला, की त्यांचं सगळं बरं चाललेलं असायचं आणि अचानक एकदा त्यांना तीव्र अधोदरशूल आणि मूत्रप्रवर्तन सुद्धा स्थोकम म्हणजे थेंब-थेंब मूत्रप्रवर्तन होणं. आणि त्याच वेळेला त्यांना गुदशूल पण तीव्र गुदशूल होतं. आणि ते काय त्याला बॅड लक, गुड लक म्हणा, काही म्हणा आणि मी आपलं धरून चाललो, की आपल्याकडे काय बस्ती दिलं, की सगळं सुटतं. ह्या भ्रमात मी होतोच ना नेहमी. म्हणजे पंचकर्माच्या हॉस्पिटलला मी काम करतो असा आविर्भाव काही मी घालू शकलो नाही माझा अहंकार. त्यामुळे त्या आल्या, त्यांचं सांगणं खूप टिपिकल होतं, की लघवीच्या ठिकाणी पाण्याचे हापके दिले, की थेंब-थेंब मूत्रप्रवर्तन होतं. इतपत त्यांना मूत्रविबंध होता.
दाह होता, शूल होता, अधोदर शूल होता. मग त्यांना नेहमी देतो आपण त्या पद्धतीने चंद्रप्रभा, प्रवाळ पंचामृत, मग सारीवाद्य असं अनेक गोष्टी करून झालेल्या होत्या. आणि मग आमच्याकडचा फिट फॉर्म्युला आहे. गुदसंकोच असेल तर यष्टीकृत, यष्टी तेलाचा बस्ती देणे. आणि त्याही अशा याच्याने पहिले 2 दिवस बस्ती दिला आणि तिसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला, की आता रजप्रवर्तन सुरू झालं. त्यामुळे मला आता एकदम सगळं अचानक सगळेच दरवाजे बंद झाल्यासारखे झाले, की आपानातून जाणाऱ्या सगळ्या गोष्टी हे एकदम विबंध झालेलं आहे आणि आता आपल्याला बस्ती सुद्धा देता येणार नाही. आणि मग अशा वेळेला काय असतं, की अशा वेळेला आपण पुन्हा अभ्यासाला लागतो. त्यामुळे मग पुन्हा ग्रंथ काढले आणि मग त्यांचं पूर्व मूत्रकृच्छ्र आहे किंवा क्षाराचा अतियोग झाल्याने मूत्रकृच्छ्र आहे, असं आरशाच्या चिकित्सेमध्ये जे आलेलं आहे, की पहिल्यांदा क्षाराची आरशाची चिकित्सा सांगताना वाग्भट आरशाची चिकित्सा देण्याच्या बरोबर लगेचच तो लेप सांगतो, की त्याला माहिती आहे, की बस्ती जर समजा जास्त झालं तर मूत्रकृच्छ्र होईल आणि मग कुसुंबर इत्यादी सगळ्यांचा लेप लावावा अधोदरावर. मग तो लावल्यावर थोडासा उपशम मिळाला, पण ते माझं निदान काही तेवढं स्ट्राँग मला समजलेलं नव्हतं. आणि मग तेच वाचन करत असताना पुढे जाऊन मला असं कळालं, की "गुदश्वयतु शूलार्तो मंदाग्नी गौल्मिकं पिबेत." हिंगवादी चूर्णम तक्रम वा खादयत खादयत गूढहरितकी तक्रेण वा पिबेत पथ्या वेल्लाम अग्नि कुटत्वचा असा तो योग आलेला आहे. अष्टांग हृदय चिकित्सा 8व्या अध्यायामध्ये. म्हणजे तीव्र गुदशूल मी त्या केस पेपरचाच मी फोटो लावलेला आहे. तीव्र गुदशूल शूल आहे, संकोच आहे आणि प्रवाहन करून सुद्धा मलप्रवर्तन होत नाहीये. मूत्रविबंध आहे. आणि मग तिथे ग्रंथात आलेला हिंगू वचनाचा जो पाठ आहे त्याच्यात सुद्धा पुन्हा हेच आलेलं आहे, की इथे मला जी अवस्था पाहायला मिळाली, तिथे गुदश्वयथू आहे, शूलार्थ आहे आणि मलनाग्नी आहे तीव्र. आणि मग अशा वेळेला हिंगू वचनादी चूर्ण वापरायला सांगितलेलं आहे. आणि मग मला असंच वाटलं, की किती वेडेपणा आपण वाचताना कधीच याचा एवढा विचार केलेला नव्हता. आणि ही इतकी अवस्था त्यांनी डिटेलमध्ये दिलेली आहे आणि ती मी अजूनपर्यंत कधी वापरलेली नाही. आणि मग त्याच्यापासून पुढे मग मला सोपं झालं, कारण पेशंट एका बाजूने पथ्य काय करू असा नेहमी प्रश्न असतोच ना. मी हे खाल्लं तरी त्रास होईल. मग आपण खूप मोठी यादी देतो आणि मग वाग्भटाने इथे सगळे प्रश्न सोडून दिलेत आपले. तो म्हणतो काही नाही तक्रमेव विचार आहेत. आणि मग ते किती ते पुढच्या ह्याच्यात आलेलंच आहे एकूण. मग या कंडिशनमध्ये त्या पेशंटला तक्राभ्यास दिला. अत्यंत मंद कायाग्ने तक्रमेव अवचारयेत अत्यंत मंद कायाग्ने नरस्य सायं प्रातर्वा तक्रम एव अवचारयेत वैद्यो न अन्नम म्हणजे तुम्ही अजिबात अन्न देऊ नये आणि केवळ तक्रच द्यावं असं इतकं सायं वा दिवा वा असंच इतकं त्याचं महत्वाचं दिलेलं आहे. आणि हे जर समजा निर्दिष्ट दिलेलं असेल तर आपण ते करत नाही हे चुकीचं असं मला वाटलं. आणि मग सप्ताहम व दशाधम वा पक्षम मासम अथापि वा बलकाल विशेषज्ञ भीषम तक्रम प्रयोजयत अत्यंत मृदू काय अग्ने तक्रमेव अवचारयत सायंवालाच्या सक्तूनाम दद्यात तक्रावलेहिका जीर्ण तक्रे प्रदद्या तक्रपेयास सेंधवम. मग हे पद्धतीने मग त्या पेशंटला पुढे कंटिन्यू केलं. त्यांना सांगितलं की आपण पहिल्यांदा सुरुवातीला 7 दिवस तरी केवळ ताकावर राहणार आहोत आणि ताकाने जेव्हा तुमची भूक भागत नाही असं वाटेल त्यावेळेला तुम्ही तक्र आणि लाजा असं खायचंय आणि त्याच्यानंतर जर वाटलं तर पेय आणि तक्र असं घ्यायचंय आणि मग नंतर पुढे सगळीकडे तक्र हेच गोष्ट आहे. आणि मग त्याच्यावरती बरंच पुढे ह्याच केस कंडिशन्समध्ये मी एकदा गाडगीळ सरांबरोबर गुरुकुलला जात होतो आणि मी बरेच दिवस सरांना असा विचारत होतो, की "सर तुम्ही जसं क्षीरावरती पेशंटला ठेवलंय, तसं तक्रावरती कधी ठेवलंय का?" आणि मला अर्शाधिकांचे पेशंट बऱ्यापैकी असल्यामुळे असा विचार सारखा यायचा, की काही खायला द्या त्याच्यापेक्षा तक्रावरच ठेवा असं का नको? आणि सर म्हणाले, "मी एकदाच फक्त एखाद्या केसला ट्राय केलंय, अन्यथा काही कधी केलेलं नाही आणि तक्र वापरायला हरकत नाही. ऋतू जर समजा पेशंटला साथमी असेल आणि घ्यायला तयार असेल तर." आणि दुसरा पक्ष मी पेंडसे सरांना विचारलं, "सर तक्रावरती ठेवावं का खूप?" तर पेंडसे सरांचा अत्यंत निषेध असायचा. ते म्हणाले, "नाही, नाही, तक्रावरती तक्रे पित्तकरच असतात." आणि मग ह्या विवंचनेत मी बरेच काळ चालायचो, की पेशंटला ताकावर ठेवायचं की नाही ठेवायचं, ठेवायचं की नाही ठेवायचं. आणि मग त्याच्यानंतर तक्रावरती बरंच काम करायला मिळालं. आणि मग एकूण आमच्याकडे एक पी-जी-डी-पी-सीच्या स्टुडंटनी तक्रावरती मग तिने थिसिस वगैरे पण केला. आणि मग हे त्याच्यातल्या काही गोष्टी पुढे आल्या, की वातज दोषावरती त्यांनी सरळ सांगितल्याप्रमाणे, की तुम्ही सेंधवयुक्त तक्र वापरावं, पित्तजला शर्करायुक्त, कफजला शुंठी, मरीच, पिप्पली, यवक्षार मिश्रित तक्र वापरावं आणि सर्व कालार्थ जिरं, सेंधव तक्रयुक्त वापरावं, असं तक्र वापरावं. आणि त्यामुळे हे सगळे असले
तरीसुद्धा त्याला निषेध काही ठिकाणी आहे आणि तो असा, मग तक्राभ्यासाची प्रशस्ती सांगणारे अनेक अष्टांग हृदयातही आहेत आणि सुश्रुतात. भा भा भावप्रकाशामध्ये एक दुर्बल मनुष्य, क्षत, भ्रम, दाह, मूर्छा, रक्तपित्त आणि उष्णकाळ यांच्यासाठी मात्र तक्र अप्रशस्त आहे. याच कंडिशनमध्ये तक्र वापरू नये. अन्यथा तुम्ही म्हणजे हे रिपीट होतं. उष्ण काळात दुर्बल मनुष्यामध्ये क्षत, भ्रम, मूर्छा, रक्तपित्त या सगळ्यांमध्ये प्रायः तक्र हे रिपीट हे निषिद्ध आहे. अन्यथा सगळ्या कंडिशन्समध्ये तक्र वापरावं. आणि मग त्याच्यानंतर माझा एक काय म्हणू त्याला धोशा सुरू झाला. कारण ते युरेका सारखं काहीतरी हाती लागलं. त्यामुळे हिंगुवाच्यादी खूप मोठ्या प्रमाणात नंतर वापरायला लागलो मी आणि तक्र खूप मोठ्या प्रमाणात वापरायला लागलो. पेशंटला ताकावर ठेवणं आणि विशेषतः ह्या पेशंटचं का मी कौतुक करतो, की यांनी मला उदर परीक्षणाचं इतकी डिटेलिंग दिले, की दरवेळेला त्या मला स्पेसिफिक पॉइंट सांगायच्या, की इथे मला उदराला स्पर्शासहत्व आहे, इथे मला उदराला पीडनसहत्व आहे, इथे मला आता उदराला मार्दव आहे. कारण पेशंटच्या मनात एकदा उदर परीक्षणाची भीती बसलेली असेल ना, तर पुढच्या वेळेला त्या आधीच संकोचित येतात. त्यामुळे माझ्याबद्दल ख्याती अशी व्हायची, की नाही, पोट दाबल्यावर दुखणार आहे, 2 दिवस दुखणार आहे. अशा म्हणजे त्यांची बहीण यायची. मग ते एकमेकांना अशा कौतुक पेशंट आपले बरेच काही सांगत असतात ना. म्हणजे कधी-कधी तेल तूप लावून पुढे पुढच्यांना ते सांगतात. आपल्याकडचे शोधन उपक्रम केलेले लोक दुसऱ्यांना ज्या पद्धतीने सांगतात तसंच. तर त्यामुळे या पेशंटनी मात्र कुठलंही भय, संकोच, कुठलंही हे न ठेवला ज्ञापकत्वाने त्यांनी मला ते सांगत गेल्या आणि त्याच्यामुळे माझंही त्या रुग्णाच्या बद्दलचं परीक्षण आणि विशेषतः उदर परीक्षणाबद्दलची गती थोडीशी इतरांपेक्षा वाढत गेली. आणि त्यामुळे मला याचा खूप उपयोग झाला, की वृक्ष शरीरामध्ये कुठपर्यंत द्यायचं, स्नेह कुठे अवचारित करायचा आणि त्यामुळे ग्रहणी शिकत असताना आपल्याला ज्या 2 गोष्टींचा विशेषतः गुणांचा विचार करायला लागतो. त्यामध्ये ही जोडगोळी जी आहे, तिचा खूप महत्त्व आहे. एक म्हणजे स्निग्ध आणि रुक्ष गुणांचा आणि उष्ण आणि शीत गुणांचा. आणि जर आपण यांना 4 अशा कोष्टकामध्ये ठेवलं, की बऱ्याच वेळेला आपल्याला स्निग्ध उष्ण चिकित्सा करावी लागते आणि क्वचित प्रसंगी आपल्याला रुक्ष उष्ण चिकित्सा करायला लागते, की जिथे आपल्याला तक्र कुठं वापरायचंय, की ज्या वेळेला मला रुक्ष उष्ण वापरायचंय, त्यावेळेला मला वृक्ष तक्र अरिष्ट अशी वापरायची आणि स्निग्ध आणि उष्ण वापरायचे त्यावेळेला मला तशा भावित कांजी इत्यादी गोष्टींनी भावित घृतं जी वेगवेगळी आलेली आहेत त्यांचा वापर करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गृहिणीतले कल्प आणि यांच्या अवस्था असं बघायला मिळतं. अशा पद्धतीने या केसमध्ये उदर परीक्षण टेक होम होतं आणि तक्र प्रयोग हा एक आणि हिंगू चूर्ण. त्याला वेळेच्या पद्धतीने मी थोडंसं जरा फास्ट घेतो. माझ्याकडे केसेस ज्या होत्या त्यातली आता त्या काही डिलीट करतो आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची जी सांगावीशी वाटते ती केस घेऊन आपण थांबूयात. ही एक केस अशी आहे, की ही पण पुन्हा यांची सून ही वैद्य आहे आणि ही पेशंट एज 67 माझ्याकडे जवळ-जवळ ह्या 5 वर्ष चिकित्सा घेत होत्या. 14 पासून 19 पर्यंत. आणि यांचे ह्या पित्त प्रकृतीच्या असणाऱ्या, सुकुमार असणाऱ्या, कृश असणाऱ्या अशा रुग्ण आहेत. आणि यांचा व्यवसाय असा होता, की ह्या थालीपीठाची भाजणी करून द्यायच्या. आणि त्यामुळे गृहिणी होत्या. त्यांचे मिस्टर त्यांची पहिली सगळं लाईफ त्यांचं आत्तापर्यंतचं आयुष्य त्यांचं हैदराबादला गेलं. तिथे एक सिमेंट फॅक्टरी होती आणि तिथे त्यांच्या मिस्टरांची नोकरी होती आणि तिथेच आयुष्याचा सगळा काळ गेला आणि उत्तरार्धात जेव्हा त्या मुलांबरोबर राहायला आल्या, त्याच्यानंतर त्यांना हे भाजणीचं थालीपीठ भाजणीची पीठ देण्याचं त्यांचा एक गृहउद्योग सुरू झाला आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणावर गेला, की त्यांच्याकडे ऑर्डर्स वेटिंग असायच्या, की त्या आणि मग त्या करायच्या काय, ते कोणीही त्यांना त्या असिस्टंट घ्यायच्या नाही कोणाला. त्या स्वतः त्या गॅसच्या वरती तिथे बसणार वरती ओट्यावर आणि मग ती सगळी पिठं जी आहे, ते सगळ्या त्या भाजण्या आहेत, त्या स्वतः भाजणार आणि मग त्या स्वतः ते दळून घेणार. घरी एक चक्की होती आणि मग हे सगळं नेऊन देणार त्या पुण्यामध्ये सदाशिव पेठेत दुकानामध्ये आणि मग हा त्यांचा रेग्युलर उद्योग व्यवस्थित चाललेला होता. तर सतत आधीच एकतर त्यांचा बराच काळ रुक्ष आणि उष्ण अशा ठिकाणी व्यतीत झाला. चिंता करणं, विचार करणं असा त्यांचा स्वभाव आणि नंतर उत्तरार्धात उष्ण सेवन असं झालं. परिणामतः काय झालं, तर यांना पुनर्वसूमध्ये आमच्याकडे यांना 6 वेळेला ॲडमिट करायची वेळ आली. काही वेळेला ॲडमिशन हे 2 दिवसांचं होतं, काही वेळेला 6 दिवसांचं होतं, 8 दिवसांचं होतं आणि दर वेळेला लक्षण एकच होतं, तो म्हणजे पित्ताची मूर्छा.
आणि ही मूर्छा कधी-कधी 3-4 तास टिकायची, तर कधी-कधी ती 24 तास टिकायची. आणि मूर्छितमध्ये त्या डोळे वरती गेलेले, हात-पाय वाकडे झालेले, कधी-कधी तोंडाची बोबडी वळलेली आहे आणि क्वचित प्रसंगी यातून बाहेर येताना शुष्क छर्दन होणे आणि मग डोळे असे एकदम बाहेर येतात की काय, जीभ बाहेर येते की काय आणि एकदम पोटातून असं बाहेर काढायचा प्रयत्न केला आणि त्याच्यात द्रव नावाचं गोष्ट काहीच नव्हती. फक्त वृक्ष आणि असं असणारं पित्त. त्यामुळे ते पित्त वाताबरोबर अनुबंधित आणि असं थोडं-थोडं पडणार. त्यामुळे औषध म्हणून चाटण काहीही दिलं, की ते बाहेर पडणार. आणि ही कंडिशन त्यांनी घरी अनेक वर्ष मॅनेज केली. पण एका वेळेला त्यांच्या मुलीचंच लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये लग्नाचे फेरे झाले आणि त्यांना अचानक त्या मूर्छित झाल्या आणि त्यामुळे तिथूनच त्यांना डायरेक्ट पुनर्वसूत घेऊन आले. कारण मॉडर्नमध्ये नेलं तर अँटी एमिटंट देणं, आय-व्ही लावणं, वेगवेगळे स्कॅन आणि सोनोग्राफी करणं आणि याच्यातून काहीच हाती काही लागणे नाही. मग 2-4 दिवस पेशंट तिथे ॲडमिट ठेवायचा आणि पुढे यायचं. म्हणून यांनी एक वेळ निर्णय घेतला, की नाही इथून पुढे असं काही झालं तर आपण पुनर्वसूत आणू आणि पहिल्या वेळचेच उपशय त्यांना इतका चांगला मिळाला, की तिथून पुढे त्यांना असं काही झालं तर ते तिथेच पुनर्वसूत आणलं. तर पहिल्यांदा त्या मे 2014ला त्यांना ॲडमिट झाल्या. त्यावेळेला पित्तज मूर्छा तीव्र स्वरूपाची अशी होती. मग नंतर उदावर्त आणि अपस्माराची लक्षणं घेऊन डिसेंबर 16ला आल्या. ऑक्टोबर 17ला त्या पुन्हा पित्तज्वरासाठी यावेळेला अतिशय उष्मा म्हणजे जसं आपण शरद ऋतूतला असेल तसा आणि त्यामुळे झालेला ज्वर होता. इथे मूर्छा वगैरे नव्हती, पण ग्लपन होतं. नंतर एकदा ग्रहणी एप्रिलमध्ये पुन्हा उदावर्तासारखी लक्षणं. जानेवारी 19ला त्या पुन्हा ग्रहणी आणि तीव्र अपस्मारासारखा वेग येऊन त्या आल्या होत्या आणि शेवटचं ॲडमिशन त्यांचं उदावर्त मूर्छा ऑगस्ट 19ला आणि त्याच्यानंतर कोविडच्या सिच्युएशनमध्ये 2022ला यांना पुन्हा कोविड झाला आणि मग त्यावेळेची सगळी सिच्युएशन्स आपल्याला माहिती आहेत. तर त्यांना भारतीय हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ आली वगैरे. पण तिथे सुद्धा त्या जवळ-जवळ महिनाभर होत्या आणि एकच औषध त्या रेग्युलरली तिथे घेत होत्या, ते म्हणजे सुवर्ण सूतशेखर मात्रा. आणि त्याच्यामुळे त्या टगल्या आणि त्या तिथून पुन्हा डिस्चार्ज होऊन घरी आणि मग त्यांचं पुढचं त्या 1-2 वर्षापूर्वी त्या अ, त्यांनी देह ठेवला. पण या सगळ्या कंडिशन्समध्ये वेगवेगळ्या अवस्थांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणं दिसणे आणि ती लक्षणं साधारणतः अशी होती, छर्दी कटुरसाची होणे, द्रव पीतवर्णी आणि उदरशूल तीव्र, उल्हास द्रवमल होणे, छर्दी अवसाद होणे आणि ग्लपन होणे. ग्लपन झालेल्या स्थितीत काहीच नाही म्हणजे अंगावरच्या कपड्यांचं भान नसणे, हात एका बाजूला कुठे चाललाय माहिती नाही, असं सगळं आणि निश्चेष्ट होऊन पडणे, अशी मूर्छित अवस्था होणे आणि सर्वांग शैत्य वगैरे असं सगळं होणे. केवळ हृदयाचे ठोके चालू आहेत, असं याच्यावरनं हे सगळं आहे जीविताचं लक्षण असं म्हणून आणि वेगावस्थेमध्ये हस्तपाद वक्रता, मुख वक्रता, कधी-कधी एकांगवाताचा आभास होण्यासारखी लक्षणं, पण ही सगळी मूर्छिताचीच लक्षणं अशी होती. आणि या सगळ्या ठिकाणी अशी यांची कंडिशन बऱ्याच वेळेला झालेली आहे. विहार हेतूंमध्ये आफताब सेवन, उष्णतेजवळ काम करणं, प्रवास करणं, रात्री जागरण करणं, भय आणि चिंता अतिनाम अतिचिंतनात अशी लक्षणं. वेगावस्थेत त्यांना जी ट्रीटमेंट दिली गेली, तिचं विशेषतः मला कर्मचिकित्सा म्हणून हे केस मांडावीशी वाटली, की वेगवेगळ्या गोष्टी करणं. तर पुनर्वसूमध्ये जे प्रोटोकॉल्स सगळ्यांनी सेट केलेत. झोपेश्वरकर सर, पेंडसे सर, साने सर यांनी सुरुवातीपासून आम्ही यांच्याकडे बघून अनेक गोष्टींना काय करायचंय, हे प्रोटोकॉल्स हे जे सेट झालेत. तर हे सेट होणं म्हणजे काय? तर तुमच्या परिचारकांना सुद्धा ही कर्मचिकित्सा करताना कुठल्याही प्रकारची मनात शंका न येणे आणि परिचारकांनी ती एकदम सफाईदारपणे करणे. आपल्याकडे व्यापदांची चिकित्सा देत असताना चरकामध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे, की परिचारक तुमच्याकडे म्हणजे वैद्य तर असा असावाच, की ज्यांनी व्यापद बघितलेले आहेत, चिकित्सा केलेली आहे. त्यांच्याकडे व्यापद सिद्धीची सगळी औषधं आहेत. पण परिचारकांबाबत सांगताना तो सांगतो, म्हणजे तसं उल्लेख चरकात दिलेला आहे, की ज्या परिचारकांनी व्यापद बघितलेत आणि व्यापद चिकित्सा करताना काय-काय गोष्टी लागणार आहेत, याचं ज्यांना ज्ञान आहे, असे परिचारक असणं. तर असं पुनर्वसू चिकित्सालय हे त्या अर्थाने एक खरंच आम्ही लाभलेलो आहोत, की अशी सगळी परिचारक आपल्याकडे आहेत, की जे 24 तास तुम्हाला उपक्रम करायला उपलब्ध असतात. कारण तुम्ही वैद्य असताना तुम्ही 24 तास एकाच पेशंटजवळ बसू शकत नाही. पण परिचारक, तुमचे सगळे विद्यार्थी, जे हौसमन असतात ते हे सगळं नित्यनियमाने ते चालवतात आणि त्यातली उपक्रम मी इथं मुद्दामून सांगून ठेवतो, की अंजन करणं, मग ते कंदर्प स्वरस, आर्द्रक स्वरस, मधू, कर्पूर, तूप, मध या गोष्टींचं अंजन करणं, धूमपान करणं, अपस्मारावरती किंवा तीक्ष्ण धूपन करणं, उदरावरती स्नेहन करणं किंवा पिचू ठेवणं,
हेंगू त्रिगुण तेल शतावरी घृत असं या पेशंटमध्ये वापरलंय. हार्बोमिनरल लेपचा लेप देणं. मग नंतर नस्य, दुर्वा घृत, शतावरी घृत, श्री गोपाळ तेल यांचं नस्य. या पेशंटला सर्वांग स्नेहन वेगावस्थेत करणं. नारायण तेल, शतावरी घृत, बलाश्वगंधादी, बलागुडीचादी, श्री गोपाळ तेल किंवा लघुपंचमुद्दस मूलसिद्ध क्षीर याचा अभ्यंग करणे. सर्वांग नाडीस्वेद अत्यंत कमी वेळा केलाय, पण तो सुद्धा त्याला बलासिद्ध क्षीराने करणे. शिरपिचू बृहत्तलम असेल किंवा ब्राह्मी तेलाचा करणे, हिमसागर तेलाचा. मग नंतर बस्ती देणे, योग मुस्तादी आपण असेल, यष्टी तेल, यष्टी घृत, शतावरी घृताचा. उदरबस्ती असेल, आर्द्रक स्वरस, आर्द्रक कल्क किंवा शतावरी घृताचा. बृहण बस्ती देणे वेगवेगळे. आणि बृहण बस्तींमध्ये लाजामंड देणे. अत्यंत दौर्बल्य असेल आणि खूप छर्दी होत असेल, अशा वेळेला लक्ष्मीला संशमनी, सुवर्ण माक्षिकादी वटी, सुवर्ण सुच्छेकर, प्रवाळ पंचामृत असे योग सगळे बृहण बस्ती मार्फत दिले गेलेले आहेत आणि त्या सगळ्या योगांनी त्यांना उपशय मिळत गेलेले आहे. अभ्यंतर चिकित्सेमध्ये पुन्हा सुवर्ण सुच्छेकर इम्पॉर्टंट चिकित्साचं द्रव्य. याच्या व्यतिरिक्त वेगावस्थेमध्ये ताप्यातील लोह, प्रवाळ पंचामृत, स्मृतिसागर, सारस्वत चूर्ण, लक्ष्मीविलास अनुपानं वेगवेगळी वापरलेली आहेत. औदुंबर अवलेह, दाडिम अवलेह, मादीफल रसायन, गुलकंद. दीपन पाचन करण्यासाठी पुन्हा सुवर्ण सुच्छेकर, प्रवाळ पंचामृत, पाठा मिश्रण, हिंगू वचादी, भृंगकल्प. मग व्याधी प्रत्येनिक काही औषधं, मानस याच्यावरती औषधं, बल्य आणि पित्तशामक अशी औषधं. आणि मुख्यत्वे करून प्रत्येक चिकित्सेमध्ये आपल्याला उपशय देणं आणि तीच केस क्रॉनिक कंडिशनमध्ये पण कंटिन्यू होणं असं सगळं आहे. चतुष्पाद संपत चिकित्सालय असेल तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी होतात आणि मग असं यश आलं तर रुग्णाचं शास्त्र आणि तुमच्या चिकित्सेवरती एक श्रद्धा होते. आणि रुग्णाचंच होतं असं नाही, आपल्याबरोबर आपले परिचारक असतील, आपले नातेवाईक असतील, रुग्णांचे नातेवाईक आणि एकूण समाजाचं आयुर्वेद व्यवसायावरती निष्ठा वाढणं हे उपशय दिल्यावरती होतं. आणि त्यामुळे गृहिणीचे पेशंट तुमच्यासमोर प्रेझेंटेशन करताना दरवेळेला केवळ त्यांना मुहुर्बद्ध, मुहुर्द्रव एवढंच लक्षण नसेल, तर कधी-कधी मूर्छा असेल, कधी-कधी ते IBSचं त्यांना एक मोठं लेबल लावलेलं असतं. कधी-कधी क्रोन्स डिसीजचं लावलेलं असतं, कधी TB हे निदान घेऊन आलेले असतात. कधी-कधी ते तुम्हाला मूत्रकृच्छ किंवा अन्य कुठले तरी किंवा प्रमेह, डायबिटीज आत्ताच्या भाषेत अशी काही घेऊन केसेस तुम्हाला घेऊन येतील. प्रेझेंटेशन ते वेगवेगळे घेऊन येतील आणि तुम्हाला चिकित्सेने त्यांना उपशय द्यायचा आहे, असं आहे. मला वाटतं आत्ताच्या दिलेल्या वेळात हा विषय मी एवढाच आत्ता इथे मांडतो आणि जर काही प्रश्न उत्तरांच्या सेशनच्या निमित्ताने काही पुढचं काही बोलायचं असेल तर बाकीच्या स्लाइड्स मी तुम्हाला शेअर करीन. हे व्याख्यान संपत नाहीये. नंतर साने सरांचं व्याख्यान आहेच आहे आणि नंतर आपलं मध्येच त्याच्या आधी आपलं क्विज पण आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर आपण